नमस्कार मंडळी. शालिवाहन शके 1944च्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 3.5 मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या आजच्या दिवशी हास्याचा मुहूर्त साधायला सगळे हास्य कलाकार तयार आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. यांच्यासाठी भरजरी आणि डौलदार शब्द लिहिलेली कौतुकाची गुढी उभारण्यासाठी सज्ज आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आपली काळजी घेणारी प्रेयसी जर समाजातल्या प्रत्येकाची तेवढीच काळजी घ्यायला लागली तर ती गोष्ट मात्र काळजी करण्यासारखी असते. विरोधाची काळजीपूर्वक पेरणी करण्यासाठी आता तुमच्या समोर येत आहेत फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कल्याणची चुलबुली शिवाली परब, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. किती छान वाटतंय ना डोंगरावर. हो ना. बघ ना गौऱ्या, कोणीच नाहीये इथे. हो ग, फक्त आपण दोघं आहोत, तू आणि मी. तुला माहितीये खूप मोठ्या ऍक्टर डिरेक्टरने सांगितलंय काय, दोघात तिसरा आता सगळं विसरा. अच्छा है, अच्छा है. तसं नाही रे. बोल ना काय. मला सांग, किती प्रेम करतोस माझ्यावर? सांगू? तहानलेल्या कावळ्याने पाणी वर आणण्यासाठी मडक्यात टाकलेल्या प्रत्येक दगडावर जेवढं प्रेम केलं होतं ना तेवढं मी तुझ्यावर प्रेम करतो. अजून? अजून? हो. टोपीवाल्याने माकडाकडून टोप्या मिळवण्यासाठी जितकं स्वतःच्या टोपीवर प्रेम केलं होतं ना तितकं प्रेम मी तुझ्यावर करतो. अजून? अजून मर्डर सिनेमात इम्रान हाशमीने बरं जरा तुम्हाला थांबवलं नंतर माझी अवस्था कापसाची गोणी घेतलेल्या गाढवासारखी झाली होती. नदीत गेली, गोणी बॉसी जड झाली, जागीच बसला अशी. तुझ्या टी शर्ट वर जे लिंबू आहेत ना ते तोंडात पिळावेसे वाटतायत विनोद ऐकून. तसं नाही अरे गौऱ्या. गौऱ्या, मला म्हणायचंय बघ, फॅमिलीला घेऊन ना माझे काही वेगळे विचार आहेत, माझी वेगळी तत्व आहेत. अरे हो, आणि मला माहिती आहे तू माझ्यावर किती प्रेम करतोस ते. हमेशा के लिए रख लेना पास मुझे अपने, हमेशा के लिए रख लेना पास मुझे अपने, कोई पूछे तो बता देना किराएदार है दिल का. शिवा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे शिवा. सिरियसली, तुला ऐकायचं आहे? हो. शिवाली, आय लव्ह यू शिवाली. वाली ली. आय लव्ह यू गौरव. राव वा. आय लव्ह यू शिवाली. मला आत्महत्या करायची आहे, राहायची आहे, आईची आहे, जी आहे, आईची वेडायस का तू? अरे बाळा, असं करू नये गौरव. शिवाली, अगं लहानपणापासून रातकिड्याचा आवाज ऐकत होतो, आज पहिल्यांदा रातकिडा बघितलाय. गौरव
गौरव पुरे झालं. मला मरायचंय, मला मरायचंय. बाळा शिवाली हा? ह्याच्याकडे बघ ना, हा? ह्याच्याकडे बघ. हा सेम माझ्या काकाच्या मुलासारखा दिसतोय. हे बोलायचंय का? बापरे, हे वेळ आहे का हे बोलायचं गौरव? गौरव काय झालं? पाणी दे. पाणी, हा पाणी. बावळट. नाही मला मरायचंय. मला मरायचंय. मी मरणार नाही. जीव द्या. थांब ना, अरे ऐक ना. मला मरायचंय. ऐक सांगितलं ना, ऐक ऐक, मरायचं आहे. पागल आहेस? इथं आम्ही दोघं काय करतोय, त्याला ह्याच्यात राहिला, याला कसं आणू रे? अशी लात मारीन ना, पुढचे 3 महिने असं चालशील. पुरे झालं गौरव तुझं. इथं आम्ही दोघं आहे, तुला काय झालं तर आमच्यावर नाव येईल ना. पुरे झालं गौरव. घाबरलाय तो, कळतंय का तुला काय वागतोयस ते? ए बाळा, का असं वेड्यासारखं करतोयस रे? घाबरली ना मी. हा, नाही मला जगायचं नाहीये. मला हे जगायचं कंटाळा आलेलं आहे. मला हे जग ना, हे जग निरर्थक आहे. हे जग नश्वर आहे. मला नाही जगायचंय. आपला थोबडा आरशात बघ. हे वाक्य आपल्या शोभतात का? गौरव काय बे, ऐकलं आले, चल ना. हे वाक्य आपले आहेत, पुरे झालंय. निरर्थक वगैरे. हा गौरव पुरे झालंय. हा, शांत बस. ए बाळा, काय झालं? का कंटाळा आलाय तुला जगाचा? माझं जगात कोणीच नाहीये, म्हणून मला मरायचंय. कोण नाही, मग तर 5 मिनिटात मिळाला पाहिजेस तू. गौरव पुरे झाला. बाळा असं नाही म्हणायचं. आई बाबा आहेत ना आपल्याला, आहेत ना. काय यार, तू त्याला काय बोल रडायला लागली यार ती परत. नाही, आय एम सो सॉरी. कान पकडले. सॉरी बाबू, सॉरी बाबू, सॉरी सॉरी. आई बाबा आहेत एवढंच विचारलं मी फक्त. काय झालं? माझी आई जुगाराचा अड्डा चालवायची. अच्छा, म्हणजे तू सुरत मध्ये लागलायस. अरे नाही, माझी आई जुगाराचा अड्डा चालवायची आणि मिळालेल्या सगळ्या पैशांची दारू प्यायची. त्यानेच तिचा लिव्हर खराब झाला आणि ती वर गेली. अरे देवा. माझे बाबा 4 घराची धुनी भांडी करायचे. एके दिवशी असं नदीवरती कपडे धुत होते, तर सावकाराची नजर बाबाकडे गेली आणि त्यानंतर बाबा कोणालाच दिसले नाही. माझा दादा लग्न थुंडा घेतात म्हणून घर सोडून पळून गेला. दादा, हे जग निरर्थक नाही रे, तुझं जगणं निरर्थक आहे. काय बोलतोस तू, तुला कळतंय? हा, बाप कपडे धुत होता, सावकाराची नजर पडली, बाप गायब झाला, हे बोलशील तू? आईचं वाक्य बापाला, बापाचं वाक्य आईला. गौरव पुरे झाला तुझा आता. तुला दिसतंय ना ते बाळ रडतंय. ते मेलं असतं तर. शांत बस. हे बघ, त्याला आपली गरज आहे आणि मी त्याला मदत करणार आहे. तुला आई बाबा नाहीयेत म्हणून जीव द्यायला निघालायस ना तू. हो, आजपासून आम्ही दोघांनी तुला दत्तक घेतलं. ए शिवा, तुला माझ्यावर कॉन्फिडन्स नाही का रे? तसं नाही म्हणत आहे. मला कशाला दत्तक घेतेस? अरे बाबा बघ ना, आपण एका जीवाला वाचवणार आहोत आज. अरे त्याचा आनंद बघ ना चेहऱ्यावरचा. बाळा, मी शिवाली, मी तुझी आजपासून मम्मी आणि गौऱ्या तुझा आजपासून पप्पा. चालेल तुला? चालेल. चालेल म्हणाला. आई गो माझं बाळ. ते बाबांच्या मांडीवर बस ना. बसतो. आता कसं? आपण तुझं नाव ठेवूया. आपण तुझं नाव काय ठेवायचं? गोट्या. नाही, मग शिर्या. शिर्या. शिर्या का? शिर्या. बाबू, शिवालीतला शी आणि गौऱ्यामधला रॅ. चालेल. आणि माझं बाळ शिऱ्यासारखं गोड आहे ना, शिर्या. मी गोड. माझं बाळ मोठं होणार आणि माझं बाळ मोठं होऊन काय होणार? मी मोठं होऊन चिकू विकणार. ही याची लायकी. बघितला,
आपला शिर्या मोठा होऊन बिझनेस करणार आहे. काय लायकीचा बिझनेस हा चिकू विकायचा? बस हा याची लायकी कोण आहे पण हा आपल्या दोघांच्या मला नाही जगायचं, मला मरायचं. काय समजली माझं लीव जलीव लीव काय मला मारायचं, मला मारायचं. असं नाही करायचं. सुसाईड मैं आ रहा हूँ, I am going. अरे चोथा झालेला धर्मेंद्र. गौऱ्या मला मारायचं, मला नाही जगायचं. नाही बोलायचं. जगू दे, इथे काय घे, इथे घे. बसा, मागे बसा इथे. काका मागे नको नको काका मागे. अरे यार. थांबा मला मारायचं, मला नाही जागायचं, नाही मला जागायचं, नाही बाबा काय वेड्यासारखं करताय हो तुम्ही. हा, हा, हा जीव द्यायला गेला तर तुम्ही जाताय. हा पाणी दे त्यांना. हा पाणी हे घ्या पाणी. मरू नका प्लीज, आम्ही दोघं आहे, आमच्यावर नावेल प्लीज मरू नका. हा? शांत व्हा. आहे काही थोडीशी नाही पाण्या. शांत व्हा. मला सांगा तुमचं नाव काय? तसं सगळं मला मोरे मामा म्हणतात का नाही. अच्छा पण तू आता मला मागाशी काय म्हणालीस? बाबा. मग मला बाबा म्हण. बाबा बाबा बाबा. पोरी बाबा का वेड्यासारखं वागता हो तुम्ही असं. अरे जीव द्यायला निघाला होतात, काय गरज आहे जीव द्यायची. काय सांगू पोरी, माझ्यावर दुखाचा डोंगर कोसळलेला आहे. काय समजली बाबा. माझा पोरगा आहे का नाही, शेजारच्या ड्रायव्हर बरोबर पळून गेला. माझा भाऊ माझ्या बायकोला मुंबईला घेऊन गेला शिक्षणासाठी. ती वसाडी आता मला वलक पण दाखवीत नाही हो. बाबा. मोरे वाव. माझ्या डोक्याला डोकं लावा. त्याने काय होईल? माझं स्क्रिप्ट तुमच्या डोक्यात जाईल. काय बोलताय मोरे, काय बोलाल? काय बोल? हा पोरगा परदेशी गेला तू परत आला नाही ना, असं आहे ना. ते असं आहे. बायको ड्रायव्हर बरोबर पळून गेले असं आहे ना. नाही ते काय आत्महत्येच्या नादात ना शब्द जरा इकडे तिकडे झाले, पण भावना सगळ्या सेम आहेत. अच्छा आहे का? मला नाही जागायचं. नाही, खरं या असं दुनियेत नाही. या जगात माझा कोण हा कोणच राहिला असं नाही. मला बोलू नका. शांत बसा बाबा. ह्याचं पण या जगात कोण नाही यार. आता मी बाबा म्हटलंय की नाही तुम्हाला, हा. होय. त्या नात्याने मी तुमची मुलगी शिवाली. शिवाली. ए शिवाली तू काय तुमचं जावई गौरव. हा? काय झालं? नाही, काही नाही. शिशाव म्हणजे बाबा वाव. तुम्हाला नातू सुद्धा आहे. मला नातू आहे. हो. कुठं आहे? हा बघा आपला शिर्या. हा, माझा नातू आहे. नातवा ये नातवा नातवा रे माझा नातू. अरे अरे वा वा. इकडे तू इकडे काय चालेल तुझं? जो येईल त्याला दत्तक घेतेस तू? गौरव हा? असं काय बोलतोयस रे? त्यांचा आनंद बघ नाही. काय आनंद आहे तो? आज आपण दोघांच्या आयुष्यांना वाचवले, 2 जीव वाचवले. अगं पण शिवाली आपण दोघे इकडे भेटायला आलोय ना, त्यांना कशाला अरे करते? बाबा आणखी काय हवंय आपल्याला? ए मम्मी आपण ना दुसरे पप्पा आणूया. हे नको मला पप्पा, हे फार वाईट आहेत. चालेल चालेल आपल्याला. अरे बोरशी लागलेला शेंगदाणा. गौरव जावय बाबू, काय माझ्या नातवाला काय पण बोलायचं नाही सांगून ठेवतोय. मी जावय विवय बघणार नाही. हा इकडचा थोबाड तिकडे करून टाकीन. एक मिनिट, जावई बाबू कोण? कोण म्हणजे तुम्ही? आता हे पोरगी मला का मगाशी बाबा म्हणाली का नाही, म्हणजे तुम्ही माझं जावं नाही झालं? एक मिनिट जरा काय झालं? गौरव नाही नाही, काय नाही काय नाही, ऐका ना जरा, मी काय म्हणतो, वाव. आम्ही दोघं इथं जरा भेटायला आलो एकमेकांना. हा. हे 100 रुपये घ्या आणि जा ना इकडून. हा? 100 रुपये घ्या ना. त्याने काय होणार आहे? मग त्याच्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. होय 200 घ्या, जा ना तुम्ही इथून. 200 घ्या, मस्त चपटी वपटी ठेव आणा. तुझ्याकडे 200-200 काय नाही? किती पाहिजे ते तर सांगा. किमान 500 तरी दे. 500 रुपये? अरे दे 500. 500 कसं आहे, एकदा पोटात गेली हा. ना की मग आत्महत्या करण्याची इच्छा होत नाही. हा असं आहे ना सगळं. आणि नसेल ना पोटात तर आत्महत्या करायची वाटते का? हे घ्या 500 रुपये. हा ते 200 पण ते बघायचं. मला 200 पण हा पाहिजे. ते हो सगळं हवत ना म्हणजे आपलं. हा हे घ्या, झालं. हा, हा, 700 हा. रुपये. मस्त पार्टी बिल्टी करा होय. आणि मूड झाला ना तर त्याला घेऊन जा. ह्याला कशाला? दुकानात आणा ना, काय ते घेऊन जा. हा, सामान आणायला हो, पाठवा हो. त्याला. मग ह्याला पण घेऊन जाऊ. आज घेऊन जा. हा वासाडा परवडणार आहे. अजून 500 दे. 1200 रुपये. अरे मग अरे याचा खर्च काय कमी आहे काय? काय यार हा तुम्ही- दिसतो तेवढा सोपा नाही आहे माणूस. हे घ्या 1200 रुपये, जा त्याला घेऊन जा प्लीज. काळजी करू, मी आहे ना. हा, चला. हा. चल रे, झालं काय? झालं का? हो, चल. हा, चला येतो का पोरी? हा झालं, झालं. हा, हा, चला. चला, हा. ला, 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 ला. वाटलंच मला तुम्ही हितच असणार. ती घरी बेवडा मारायला पैसा नाही दिलं म्हणून लोकांकडे भिका मागायला आला. काकू माझे बाबा रंजलेले आणि गांजलेले आहेत, कळलं का तुम्हाला? काय
हे रंजलेले आणि गांजलेले हो. 24 तास झिंगलेले असतात ते. हा माझा पोरगा काकू आणि- माझ्या पोराला हा माझा पोरगा आहे आणि ह्यो माझा नवरा आहे. काय सांगताय? मी घरी पैसे नाही दिले ना, इकडे येतात आणि जोडप्यांकडे पैसे मागतात ते. अरे माझ्याकडे पण घेतले. तुम्ही चाला घरी. असे करून चालत होता ना, 2 लात घालते बघा कशी कंप्लेंट. चला लवकर. बघितलं कशी लोक आहेत. हा लुटून गेली आपल्याला, म्हणून सांगतो कोणाला जास्त करू नको म्हणून. सॉरी खाया पिया कुछ नाही यार, ग्लास थोडा 1200 रुपये का. अरे बाबू मग तुला तेच सांगतो ना यार. आपण ते बघ ना, आपण आपल्या लग्नाबद्दल बोलत होतो की नाही. मग हॅलो अरे हॅलो अरे मला का ढकललं? मी हवा खायला आलो होतो खूप भारी सादरीकरण, खूप मस्त, खूप मजा आणली. क्या बात है, सुपर हिट परफॉर्मन्स. प्रसादा काय म्हणाल? अप्रतिम, लाजवाब, फार मजा आली. शिवा जो येईल त्याला आपलं मानत गेलीस तू या कॅरेक्टरमध्ये. तो विलक्षण मूर्खपणा होता, पण तो तुझ्या कन्व्हिक्शनमुळे फार सच्चा वाटला आणि त्यामुळे जास्त मजा आली. मोरे, ब्रिलियंट परफॉर्मन्स, फार मजा आली. दत्तू वेगळं कॅरेक्टर होतं आणि फार फार गोड पद्धतीने प्ले केलं गेलं. गौऱ्या, तुझ्यातनं फक्त किडे नाही आहेत, तुझ्यात रातकिडे आहेत. ॲक्च्युली ना तुझ्यात काजवे आहेत. समोर अंधार दिसला ना की ते चमकायला लागतात. आणि त्या रातकिड्यांच्या आणि काजव्यांच्या तेजाने तुझा ह्युमर रोषणाई झाल्यासारखा वाटतो कधी कधी, की नॉर्मल सीझनमध्ये सुद्धा दिवाळी असल्यानंतर कसं वाटेल तसं वाटतं तू जेव्हा येतोस फुल फॉर्ममध्ये आणि तू प्रेझेंट करतोस ना गौऱ्या. इट्स जस्ट अ ट्रीट टू वॉच यू. फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच गाईज. बायोपिकच्या लाटेमध्ये आणखी भर टाकायला येतो आहे एका दरोडेखोराच्या जीवनावर आधारित चित्रपट. आणि याच्या शूटिंगच्या निमित्तानं तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. हा तर स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून हा माझा दुसरा सिनेमा आहे माझा. गरिबांचा कैवारी टिंग्या फरारी. टिंग्या फरारी हा जो दरोडेखोर होता तो एकदम लोकप्रिय होता. बर. हा म्हणजे तो श्रीमंतांना लुटायचा आणि गरिबांमध्ये ती लूट वाटून टाकायचा. वा. हा म्हणजे जनसामान्यांमध्ये तो असा रॉबिन हुड म्हणून प्रसिद्ध होता. हा आता हा टिंग्या फरारी जो आहे मुख्य पात्र जे आहे ते पात्र करणारे आमचे रोहित माने. अच्छा अच्छा हा. अच्छा. आणि ते आज ह्या चित्रपटापासून तुमच्या समोर निर्माता म्हणून पदार्पण करणार आहे. अरे वा वा वा. हा तर त्यांचं मत आपण जाणून घेऊ की बाबा निर्माता म्हणून आणि भूमिका करताना काय काय केलं बाबा त्यांनी ते सगळं तुम्ही विचारा. हा, तुम्हाला काय वाटतं? मी ह्या पिक्चरसाठी लय तयारी केली आहे. हा हा वा वा. म्हणजे गेली 2 वर्ष झालं मी अभ्यास करतो या रोलचा. हा, अरे वा तर या दरोडेखोरांवर मी एवढा अभ्यास केलाय वा. हा की 2 आठवड्यापूर्वी माझं पडलेलं दरोडेखोरांचं स्किट सुद्धा मी बघितलंय. वा वा वा. खूपच मेहनत केली आहे खऱ्या हो, अर्थाने. हो. अजून काय सांगा? आणि महत्वाची गोष्ट म्हणजे निर्माता म्हणून हे माझा पहिलाच पिक्चर हा, आहे. हा. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण माझी 22 एकर शेती विकली मी. बापरे. म्हणजे सगळा पैसा मी इकडे पिक्चरला लावला आहे. खरंय खरंय. म्हणजे अक्षरशः माझी बायका पोरं रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे. हा? पण तरी सुद्धा मला खात्री आहे की माझा हे टिंग्या फरारी पिक्चर आहे तो पंचक्रोशीत नाव कमावणार. वा 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 वा. क्या बात है, क्या आणि बात है. माझा जो काय पैसा टाकलेला आहे तो सगळा वसूल होणार. क्या बात है. हा आता दरोडेखोराचा रोल आहे त्यामुळे मला जरा वाईस दसका भरलेला आहे. वाईस दडपण आलेला आहे. पण आता अभ्यास करून आलोय तर म्हणजे दाणक्यातच करणार. वा वा वा. म्हणजे जोर लावून करणार. त्यामुळे सगळ्यांनी जोर लावायचा बरं का. तुम्ही पण जरा प्रमोशन लावायचं, जोर लावा म्हणजे आमचा पिक्चर सुद्धा भारी होईल. हा अजून कोणाला काय हा, सांगायचं? नाही मला सांगायचं आहे हा. की हा जो चित्रपट आहे टिंग्या फरारी हा करताना ना आम्हाला जरा टेन्शन होतं. का? टिंग्या फरारी विषयी आम्हाला काही माहिती नव्हती ना जास्त. पण आम्ही शोध घेतला आणि शोधात असं कळलं की बा टिंग्या फरारी त्या टायमाला जेव्हा जखमी हा. व्हायचा त्याच्यावर इलाज करायला जाणारे एक वैद्य होते अण्णा चौगुले नावाचे. अण्णा चौगुले. हो त्यांचं आता वय झालंय बाबा 96 वर्ष. हा पण ते आता इथे येणारे आणि ते आम्हाला सगळी मदत करणार आहे पिक्चरसाठी. वा वा वा. हा टिंग्या फरारीच्या वारसदारांनी जेव्हा राईट्स दिले हा. ना तेव्हा लिहून घेतलं होतं का बाबा
अण्णा चौगुले जे आहे हा. त्यांच्या हिशोबानंच सगळा पिक्चर बनेल. अच्छा. त्यांची NOC घेतली तरच चित्रपट प्रदर्शित करायचा, तर लोक करायचा नाही. अच्छा. हा, तर मी अण्णा चौगुलेंना बोलवलंय, तर अण्णा येतच असतील, पण तुम्ही सगळ्यांनी पिक्चर पाहावा अशी माझी इच्छा आहे. आणि आता तो गर्दीचा हाऊसफुलचा करावा अशी सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. नक्की 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 तुमचा चित्रपट आम्ही तर पाहूच, पण रसिक प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन यांनी प्रोड्यूस केलेला टिंग्या फरारी हा सिनेमा नक्की बघावा. आणि तुम्हाला आमच्या solid.com या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन वन अँड ओनली दत्तू सोबत मी फक्त श्याम. धन्यवाद. धन्यवाद. या. आज 7 वाजता बघा. हो, चालेल. आज 7 वाजता येणार आहे. चल, तू जागेवर बस. चल शिवाली. अरे अण्णा कुठे? अण्णा आले नाही अजून. या अण्णा या, इकडून या अण्णा. असे तसे चला. हा अण्णा पायरी आहे बरं का. अण्णा आराम. अण्णा बस. थोडं ते वयानुसार होतं ना. या अण्णा या अण्णा इकडे. अण्णा नमस्कार करतो. नमस्कार. मी हेमंत पाटील. नमस्कार. हेमंत पाटील. वास्तुशांतीबद्दल अभिनंदन तुमचं. छान आहे घर, छत नाहीये फक्त. अण्णा घर नाहीये. हे बघा ना, चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आलोय ना आपण. हे बघा, हे हेमंत पाटील यांचा फोन आला होता. दिग्दर्शक आहे मी. टिंग्या फरारी उपचार करायचा त्याच्यावर. टिंग्या फरारी तो चित्रपट आहे ना. टिंग्या फरारीला एकदा बरं का ओठांना साप चावला होता. सापाला असं वेढावून दाखवलं होतं आणि सापाने उडी मारली. जंगलात जाऊन जडीबुटी कुठून औषध आणली होती आणि त्याला दिली होती आणि तो बरा झाला होता, टणटणीत झाला होता. अण्णा ही माहिती नको आपल्याला. आपल्याला काय पाहिजे का बुवा, तो टिंग्या जो होता तो कसा चालायचा, कसा बोलायचा, कसा वागायचा, त्याच्या काही हालचाली वगैरे काही मायनरिझम, ती माहिती पाहिजे अण्णा आपल्याला. काय प्रॉब्लेम. टिंग्याचा रोल कोण करताय? रोहित करतोय. नमस्कार. इकडे मी. नमस्कार अण्णा. पाया पडतो अण्णा. मी रोहित माने, मी करतोय टिंग्याचा रोल. अण्णा मी काय म्हणतो, तुम्ही असे काहीतरी खुणा सांगा ना त्याच्या वेगवेगळ्या, काही असं मायनरिझम. अण्णा विचारतायत, काहीतरी विचारतायत. हा जो अण्णा फरारी होता. अण्णा नाही, अण्णा तुम्ही टिंग्या फरारी होता. कोण टिंग्या फरारी करताय? मी अण्णा. तू घालतोस काय? नीट करायचा. टिंग्या फरारी टिंग्या होता तो. टिंग्या हाईट होती त्याच्या चालण्यात. अशी हाईट पाहिजे. कशी चालशील दाखव. टिंग्या का कसं चालेल टिंग्या? कुठे वावरात चालला का टमरेल घेऊन? टिंग्या होता ना तो. टिंग्या म्हणलो कसं चालायचा? कसं? हाईट पाहिजे. हाईट पाहिजे. अशी हाईट पाहिजे चालण्यात चेहऱ्यावर. टिंग्या असा चालायचा? असं नाही रे बाबा. वेडावून दाखवू नका. वेडावून करा. टिंग्या अण्णा नाही, ते दाखवतात कसा चालायचा. हाईट पाहिजे चालणं. टिंग्यावर हाईट दाखव. अण्णा पण टिंग्या असा कसा चालेल? टिंग्या त्याला येत नाहीये काय केलाय. एकदा असं झालं होतं, मला तिथून टिंग्याच्या खबरीने बोलवलं. मी गेलो होतं. टिंग्या ये म्हणाला. मी टिंग्याच्या कडे गेलो तर टिंग्या बाळंत. मग मी म्हणालो सुलू मावशी कुठे गेली? सुलू मावशी आणि मम्मी मनमाडला गेलो तर तिकीट फुल झालेली होती. मग मी तिकडे गेलो तर त्याची म्हैस मिळालेली होती. मग मी बसलो गोठ्यामध्ये. अण्णा थांबा. गफलत होते. ऍक्च्युली 2-4 संदर्भ एकत्र वयोमानानुसार होतं ना. ते वेगळ्याच गोष्टी एकत्र सांगितल्या. अण्णा ते वेगळं आहे. हे टिंग्या फरारीचा चित्रपट. टिंग्याला एकदा बरं नागाला साप चावला होता.
सापाला जाऊ दे आता. काय रे कशाला आणलंय ह्यांना अरे ह्यांना ह्यांचंच का आठवत नाही आपलं तिसरंच काहीतरी सांगते ती. अरे भाऊ म्हातारा माणूस आहे टिंग्याच्या वारसदारांना लिहून घेतलंय ना रे. याच्याकडून एनओसी भेटल्याशिवाय काहीच होणार नाही आपलं. झालं ना 22 एकर इकली लक्षात ठेवा. तू टेन्शन नको घेऊ मी आहे ना एनओसी. झालं का तुमचं बोल. अण्णा अण्णा हा अण्णा बसून घ्या ना तुम्ही. बसून घ्या या इकडे शिवाजी सर या अण्णा इथे बसा. या इथे बसा बसा आरामात. हा बसा अण्णा बसा बसा. दादा तुम्ही बसा. हो. हा काही चहा कॉफी वगैरे मागवू का अण्णा काही काम कर चल पुढे चल काम चल अण्णा अण्णा आता ना आम्ही तुम्हाला शीन दाखवतो. म्हणजे जो एक शीन आम्ही बसवलाय की नाही तो तुम्हाला करून दाखवतो. हा इकडे समोर समोर. हा हे बा अण्णा हा आहे ना हा सावकाराचा पोरगा आहे. हा अण्णा 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 काय होतंय अण्णा. अण्णा अण्णा काय होतंय अण्णा. माहित नाही ह्याच्याकडे बघितलं मला काय झालं कळलं कोण आहे हा. नाही कोण आहे हा. हा सर अण्णा हा ना सावकाराचा मुलाचा रोल करतोय. विराज नाव आहे त्याचं. नमस्कार. हा आणि ही जी आहे ही गावातली मुलगी आहे शिल्पा नावाचा रोल करते. हा मुलीचा रोल करते अण्णा ही. हा आणि हा जो आहे हा टिंग्या फरारी आहे. हा याच्यामध्ये काय होतं हा जो सावकाराचा पोरगा आहे हा हिच्या मागे लागलाय. हिचा विनयभंग करायचा आहे. हा म्हणून हा हिच्या मागे लागलाय. ही आकांताने पळते आणि टिंग्या फरारीला आवाज देते की दादा मला वाचवा वाचवा. मग टिंग्या फरारी मध्ये पडतो आणि तिचं संरक्षण करतो. नवीन सीन दिसतोय छान आहे. काल्पनिक सीन आहे अण्णा करून दाखवतो. ए तुम्ही चल अरे असू दे तू जाऊ दे. मला साप लहानपणी इथे चावला होता. जाऊ द्या तो साप जाऊ द्या. दादा मी सुरू कर. हो हो करा चांगला आहे सी. चला रेडी रेडी सर. विराज सांगितलं. ऍक्शन. मंग्या सोड. मंग्या आधीच सांगते सोड. टिंग्या दादाला नाव सांगितली. काय झालं अण्णा. एक मिनिट दादा हो हो तुझी आबरू लुटतोय ना तो हो का तुझ्या सायकलवरचे 2 पोपट चोरतोय. आबरू लुटते. आक्रोश पाहिजे आक्रोश. आक्रोश आक्रोश. आपल्या मनातला आक्रोश पाहिजे. माझी लूट अब्रू. बघ तू शिवाली नको 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 ना रे असं पाहिजे ना. आक्रोश पाहिजे. कर शिवाली प्लीज. हा हल्ली मुलींना जमत नाही काय काही. हरकत नाही अण्णा. शिवाली कंटिन्यू कंटिन्यू प्लीज कंटिन्यू. रेडी सर. रेडी ना. Yes, sir. रेडी हा ऍक्शन. मंग्या सोड. ए चाल. मंग्या आधीच सांगून ठेवते. चाल का कुमार. आक्रोश कर ग पोरी. अण्णा आक्रोश कर. अण्णा अण्णा आक्रोश पाहिजे ना. अण्णा करतील ते. तुझी आबरू लुटताय ना कसं पाहिजे. आबरू लुटू नको. आबरू लुटू नको. आबरू लुटू नको. आबरू लुटू नको. आबरू कुणाची अण्णा माझी 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 लुटू नको. अण्णा अण्णा अहो संगीत टिंग्या फरारी असं नाव आहे का चित्रपटाचं. टिंग्या फरारी एवढंच आहे. संगीत नाटक वेगळं ना. चित्रपट आहे. चित्रपट आहे. म्हणजे आक्रोश करायला सांग तू. आक्रोश काय परत कपडे बदलले असं कसं. नाही ते तेच आहे. सर त्या म्हाताराला त्याच्या आईला लांबनच चिता दाखवा. जाऊन झोप म्हणाव तिथं किरड्या. तुम्ही नीट बोला बरं का. माझे आजोबा आहे ते. असं कसं बोलतात ते. नाही नाही मी बोलतो दादा. माझी लाही लाही होती आता अक्षरशः. अरे माझ्या त्यांना सांगा बरं असं बोलायचं नाही अजिबात. हो हो काय अर्थ आहे याला. माझे आजोबा एवढा मान ठेवून आले आणि तुम्ही अपमान करताय आल्यापासून. अरे कशाला मध्ये मध्ये बोल. तिला कशाला ऍक्टिंग शिकवते. 22 एकर इकली मी म्हणून तो सांगतोय ती वाचवणी आपल्याला. अरे असं पिक्चर केला तर तू हसून दाखव. टिंग्या फरारा कसा हसेल हसून दाखव. हस हस जाऊ दे हसून दाखव. हसून दाखव. काम काढून हा हसून दाखव. हा हस हस हस. काय बापाची लेंगाची नाडी तुटली आहे का. बाप काढला टिंग्या फरारी. टिंग्या फरारी.
टिंग्या भरारी हसला ना की समोरचा चळा कापतो आणि फळा पुसतो. कळलं का? घाबरत नाही तो. कसा हसायला पाहिजे, थरका बुडला पाहिजे. असं पाहिजे ना. ह्यानं थरका बुडल, हे थरका बुडला पाहिजे असं. ह्यानं फळा होईल. काय व्हायला काय ह्यानं हे कसं तुम्ही वेडावून दाखवू नका बरं का, ते चांगलं सांगितलं. वेडावून काय लागा, मला पिक्चरची वाट लावताय तुम्ही. टिंग्या फळ अहो काय झालं अण्णा ते मध्ये मध्ये झोपतात असे. गोळ्यांची वेळ झाली. अण्णा 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 काय चावला होता ओठाला. नाही आपण ते जरबेवर होतो, आवाजावर होतो. कुठून मी नको ना साप घालू मध्ये यार. ह्याला झोपव काय आमचं तिकडे. तुम्ही नीट बोला बरं का. काय नीट बोला. माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते आता. मला चीड येते. अण्णा आपण इथून निघूया. नाही दादा थांबा, मी बोलतो ना त्याच्याशी. अण्णा तुम्ही 2 मिनिटं थांबा फक्त. अरे कशाला रिकाम्या दात्या करतो यार तू. नाही माझं चुकलंय. तुला चुकलंय तर मग तू सावरते आता. हो मला कळलं. एनओसीवर सही उदे रे माझ्या बाप पहिले. नाही मी गोंधळून गेलो. म्हणजे मला कळलं नाही काय. अण्णा इथं गोंधळात ना माझं लक्ष लागण झालंय. तिथं व्हायचं कोपऱ्यात मला जरा व्यवस्थित सांगा की टिंग्या फरारी म्हणजे कसा करायचा. असं सूर पाहिजे, शिकायची वृत्ती पाहिजे आपली. तुम्ही थांब बरं का इथे. शिकायची वृत्ती असली की आपण बोलून शिकायची वृत्ती आपली बोलताय. चांगला माणूस आहे तो. तुम्ही बसा. ए थेरडे हे बघ, आता मी जे करीन तेच टिंग्या फरारी फायनल. कळलं? तोंड बंद करून गप बसायचं. सुद्धा करायचं नाही. जरासंध माहितीये का? जरासंध त्याला खालनं पायाकडून फाडला होता. तुला टाकल्यातनं फाडीन. कवट्याचं 2 भाग करीन. लक्षात ठेव. का चू सुद्धा करायचं नाही. आणि वाईस तोंडाची चुळबुळ व्हायला लागली की नाही, लवंग टाकायची तोंडात. टाकली का? अजून टाकली का? गप गुमान बसायचं. काय बोलायचं नाही. धर. आवाज नाही आला पाहिजे. सर मला अण्णांनी समजवलेलं आहे व्यवस्थित. वा या छान अभिनेता आहे. करू दे की आधी मला. उत्तम काम करतो. करू दे मला. पोझिशन अण्णा तिथून पोझिशन. मी मस्त आहे. अण्णा या इकडे या अण्णा. उभे राहा. डायपर बदलायची जरा वेळ झाली आपल्या. आपण निघूया का मग? नाही थांबा ना. सीन तर पाहून घ्या. मग सही झाली की घेऊन जा. हो. रेडी करे. रेडी. ओके ऍक्शन. मंग्या सोड. चाल मंग्या तुला आधीच सांगते सोड. टिंग्या दादा. छान आहे, मस्त आहे. ए मंग्या मस्त आहे. फक्त मिशी लावली असतीस ना. वा मस्त. आम्हाला शूटिंग सेटअप फारच आवडला. छान. प्रसादा. वा फार छान. मुळात 2 दरोडेखोरांना घेऊन एक स्किट आपटल्यानंतर पुन्हा एकदा दरोडेखोराचाच विषय घेऊन नवं स्किट करणं याला म्हणतात चिकाटी. तर या चिकाटीसाठी एकदा मोठे गोस्वामींचं अभिनंदन. कधी कधी प्रयत्न फसतो पण पुन्हा पुन्हा केल्याने तो यशस्वी पण होतो हे यातनं शिकायला मिळतं. निमिष तुझी जी लाही झाली ती मलाही दिसली आणि ही लाही आहे ना हिलाही दिसली. वा दादा. सगळ्यांचेच गोड परफॉर्मन्स. मजा आली. सई. सावत्या मस्त. हेमंत दादा मस्त. समीरदा तुझं मनातल्या मनात आयटीत चालणं, मनातल्या मनात खूप गोष्टी मनातल्या मनात केल्यास तू. त्या ब्रिलियंट होत्या. मस्त. मंडळी, शेअर मार्केटचे रेट आणि पुरुषांची मनं दोन्ही कधी घसरतील काही सांगता येत नाही. पुरुषांच्या घसरगुंडीची ही खुसखुशीत गोष्ट दाखवायला तुमच्या समोर येत आहेत जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे.
ए वॉंक्या चल ना ये दुनमन्या तू येणार काय दोस्ती चल ना हा कुठे आहे म्हणजे दुनमन्या शाळेच्या गॅदरिंगच्या डान्स हॉलवर आहे ना ये ना बाई पटकन चल ना यार प्रिन्सिपलला पण भेटायचं आहे चल एक्सक्यूज मी मला सांगा शाळेच्या गॅदरिंगसाठी डान्ससाठी एक माणूस मागवला होता शाळेने ते तुम्हीच आहात का तू काय 5, 6, 7 गो आहे माणूस नाही कोरिओग्राफर मीच आहे बोल ना तर जे कोणी असेल तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्या दत्तूला डान्स मधून का काढलं कोणाला दत्तूला हा कोण आहे तुझा हा माझा भाऊ आहे इज माय ब्रदर अरे याला मुद्दाम काढला डान्स मधून याला आहे ना बीट नाही पकडायला येत एक मिनिट बीट पकडायचं तर तुम्ही सांगूच नका माझा हा भाऊ आहे ना दत्तू जेव्हा गावाकडे जातो तेव्हा 3ऱ्या मिनिटाला कोंबडी पकडून तिची पिसं मोजायला घेतो हा त्याला बीट पकडायला जमणार नाही असं बोलतोय दिस इज नॉट फेअर ये धुनमनी तुझ्या जोकवर आहे ना मायकल जॅक्सनला असा उलटा नाचवला पाहिजे तू येडी आहे का यारे याला आहे ना डान्सचा येत नाही रे काय हा बीट नाही पकडत तुम्ही माझ्या भावाला डान्स मध्ये घेता की नाही नाहीतर मी प्रिन्सिपलला कंप्लेंट करेन तुमची जा धुनमनी कोणाला पण कंप्लेंट कर मी काय येणार नाही त्याला डान्स ठीक आहे मी आता तुमच्या प्रिन्सिपलला मध्ये त्याला नाचता येत नाही युवर डान्स मध्ये एक्सक्यूज मी प्लीज कम हियर हाय ओंकार राउत नाम तो सुना होगा हाय नम्रता पृथ्वी यार मुलांबरोबर शाळेतल्या मॅडमही गोड आणि निरागस आहेत माहित नव्हतं मला एक्सक्यूज मी मॅडम नाहीये मी दत्तूची बहीण आहे हा माझी ताई आहे मोठी का माझा भाऊ आहे माझी बहीण आहे का म्हणजे अंतर बघता हा अपघाताने झालेला वाटतोय मला ऍक्च्युली तुम्हाला कसं कळलं ऍक्च्युली हा अपघातानं झालाय काय झालं माझ्या डॅडीचा म्हणजे माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते सो माझी आई दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये असायची आणि मी घरी असायचे तर तेव्हा काय झालं जेव्हा बाबांना डिस्चार्ज मिळाला तेव्हाच आईने आम्हाला सगळ्यांना गुड न्यूज दिली आणि सांगितलं की आपल्याला एक बेबी होणार आहे सो दत्तू झाला आणि सगळे असं म्हणतात की दत्तूच्या पायगुणामुळेच बाबा बरे झाले किती गोड 3 दिवसात पटवतोय याला आहे काय कुठे पण काय घुसतो आपल्या टप्प्यातली त्यांच्यासोबत हसतेस काय म्हणजे ज्यांनी मला डान्स मधून काढलं ना तेव्हा हे पण बोलत होते की बरं झालं याला काढलं डान्स मधून काय सर तुम्ही सुद्धा माझ्या भावांना नाही मी कुठे बोलत होतो बोललेला तुम्ही बोलत होतो अच्छा काल मी बोलत होतो बोलला होता ना काल जरा माझा पर्सनल प्रॉब्लेम झाला होता एक त्यामुळे पर्सनल आयुष्यात थोडं उतार चढाव होत राहते ना सो सॅड थांब ना जरा हा काय झालं होतं सर काही नाही माझं ब्रेकअप झालं कधी झाला तर मग तिच्यावर राग येतो ना आपल्याला ब्रेकअप झाल्यावर आपलं असं होतं बघ त्याचा सगळा राग दत्तूवर निघाला आय एम सो सॉरी पण दत्तू डिझर्व्स अ चान्स दत्तू इज अ ग्रेट डान्सर सर थँक्यू सो मच सर ये दुनमन्या इकडे ये तू येडा आहे काय इकडे काय घुसायच्या नादात काय पण काय बोलतो कोपऱ्यात येऊन पण मोठ्यानेच बोल मूर्ख माणसा अरे तू घुसायच्या नादात काय पण काय बोलतो तो काय चांगला डान्सर आहे काय काल तू तोंडावर बोलला ना त्याला काय बोलला तू की भाई काय तुझ्यापेक्षा आहे ना गाढवाच्या शेपटीला फटाकडी लावली तर तो चांगला नाचतो बोलला ना पण त्याची बहीण एवढी फटाकडी आहे माहिती नव्हता ना याड्या ढोणमान्या गपना जरा यार तू दाखव मला नाही पाहिजे रे तो डान्स मध्ये मला परफेक्शन लागतं रे सगळीकडे ए मोठा तू स्टीव्हन स्पिलबर्ग ऐक माझं मागच्या लाईन मध्ये ऍडजस्ट कर ना त्याला कुठेतरी ए दुनमन्या डान्सची एकच लाईन आहे कुठे ऍडजस्ट करू मग कुठेतरी कोपऱ्यात ऍडजस्ट करणार नाही पाहिजे रे मला तो डान्स मध्ये ऍडजस्ट कर थोडंसं ऍडजस्ट कर डन तुम्ही घेतलं याला डान्स मध्ये थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच त्याच्यात रिदमची थोडी
रिदम आहे म्हणजे आहे रिदम आहे फक्त आम्हाला जो पाहिजे तो रिदम नाहीये फोकस पण नाहीये ओके तुमचं लग्न झालंय लग्न नाही झालंय पण त्याचं लग्नाचा आणि फोकसचा काय संबंध बाय द वे नाही फोकसचा काय संबंध म्हणजे लग्न असेल घरी तर कसे लहान मुलं कसे तिकडे लग्नात इंटरेस्टेड असतात ना तिकडे लक्ष लागतात मग एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये लक्ष लागत नाही पण इट्स ओके लग्न नाही झालंय ना तुमचं आपण करून घेऊ यांच्याकडनं डान्स येस 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 दत्तू कम हिअर डान्स करायचा काय नाही सर शिकवतील तसं एकदम करेक्ट डान्स करायचा ओके जा 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 सरांकडे जा इसको शिका तुम्हाला कॉफी चालेल मला आवडते आपण कॉफी प्यायला जाऊया कॉफी मध्ये ना मला कडक पाव बुडून खायला आवडतं वाव यार पृथ्वी कॉफीत कडक पाव बुडवते रे तुला तिची कॅटेगरी नाही कळत आहे तू कोपऱ्यात येऊन मोठ्यानीच बोलतोयस पृथ्वी अरे तू लक्षात घे ना यार कॉफीत कडक पाव बुडवणारी नको ना कशाला तू घुसण्याच्या नादात आहे ना एक फालतूचा पोरगा आहे ना माझ्या डान्सच्या ग्रुप मध्ये टाकतोय अरे नाही रे मला परफेक्शन लागतं रे तुला तो शब्द बोलताही येत नाहीये तो तुला लागतोय लक्षात घे अरे पण नकोय ना मला प्रॉब्लेम काय तो नाही नाचत अरे यार आपण संधी नाही नाचत म्हणजे एक मिनिट तुला दाखवतो या भाई ये दुन्मन्या तू आता मी जे करतो ना ते करून दाखव दत्तू मी आहे ना छान कर 3 दिवस झाले फैलीच्या फोरांचा ना डान्स बसवतो नाचऱ्या मोराचा मी करून दाखवतो करणार तो ते बघ सोपे आहेत हे बघ नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच एवढा करशील पण चल या बघा आता तू 5, 6, 7 गो या भाई तू विचार कर ना 15 दिवसावर गॅदरिंग आहे सगळे प्रिन्सिपल लोक असे बसलेले असणार त्याच्यामध्ये असे इथे 8-10 पोरं मध्ये असे फिकॉक बनून नाच रे मोरा असं करणार आणि एक फिकॉक जे लपवायचंय ते दाखवून मागे बुड हलवत जाणार कसा दिसतो रे सोडणार ये मला नाही पाहिजे रे हा करून घे ना यार त्याच्याकडनं मला नको आहे रे मला परफेक्शन लागतं नको ना परफेक्ट अरे प्राजक्ता माझ्याकडनं डान्स करून घेते तू ह्याच्याकडनं करून घे ना यार थोडासा काय प्रॉब्लेम आहे यार मला नाही पाहिजे रे हा डान्स एक काम करूया आपण एक आयडिया करूया काय एक आयडिया करूया आपण नम्रता मी नमा म्हणू शकतो तुम्हाला ऐक नम्स कसा आहे तुझा ऐकतो तुझा भाऊ तुझा ऐकतो सगळं ऐकतो ना कसं आहे आमचं ना तेवढं बॉन्डिंग नाही झालंय ना त्या दाढीवाला त्याचं काय ना दत्तूशी आमचं बॉन्डिंग नाही झालंय तर तू ज्याला सांगितलंस ना तर तो लगेच पिकअप करेल कळलं तू रोज इथे येत जा ओके हा मी तुला डान्स शिकवतो मग घरी जाऊन तू त्याला डान्स शिकव आणि तोपर्यंत सर त्याला डान्स शिकवतातच आहेत ना ये शान्या ऍक्च्युली चांगलं आहे सर चांगलं आहे ना मी करते करशील तुम्ही सांगाल ते करते मी सोप्या स्टेप आहेत काही करायचं नाहीये हा हे बघ काय करायचंय ऐसा आहे ना नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा ना एवढंच आहे लाव गाणं लाव मी गाणं लाव ना गाणं लाव 5, 6, 7 गो कसं वाटलं सर माझा डान्स आला का इथं जावे अजून अरे लगा शॉपिंगला जायचे लगा रिक्षा घेऊन थांबलोय गावापासून बाहेर मी रिक्षावाला चल निघ चल बरेच रिक्षा आहे तिथे मी बाईकनी सोडून वाटलं हे असे रिक्षावाल्यांना कसं काय सोडतात शाळेवाले सर काय नाही ते माझे भाऊजी आहेत ताईचे मिस्टर भाऊजी घे भाऊजी आहेत नम्रता तुम्ही तर म्हणाल तुमचं लग्न नाही झालेलं आहे नाही झालं नाहीये माझं लग्न ठरलं यांच्याशी ऍक्च्युली मला ना उद्या पालघरला जायचंय सो मला तर शॉपिंग करायचंय एक मिनिट हे जे सर आहेत ना यांचं असं म्हणणं की तुला आपला डान्स येत नाही तर तुम्ही त्यांना प्लीज सांगा ना समजावून ते काढतात डान्स मधून नाही येत त्याला येतच नाही काढताय का बरं त्याला अरे त्याला येत नाही रे बीट पाकता अंगावर येत नाही तुला ते बोलतात नाही अरे काय लगा मी शिकवतो की तुला काय करायचे सांगा काय करायचे हा हळू काय करायचे शिकव नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच एवढंच आहे लाव काय गाणं लाव काय लावा गाणं लावा 5, 6, 7 लाव 5, 6, 7 गो ए भाई घुस इमूच्या शेतात घुस माफ कर मला चल
वन्स मोर. सई. नमा तू इनक्रेडिबल आहेस एवढंच सांगेन. फार सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस, मजा आली. पीपी, एखाद्या ॲक्टरला दुसऱ्या ॲक्टरमधली वर्सेटिलिटी बघताना जे समाधान मिळतं ते समाधान तू मला क्षणोक्षणी देतोस, त्याच्याबद्दल तुझे खूप आभार. मस्त. राऊत, भामटेपणाची कॅरेक्टर्स इतकी स्मूथली कशी जमतात. ही एक माणूस म्हणून उत्सुकता पण आहे आणि म्हणजे कसं एवढं सहजपणे कसं ते उतरतं ही उत्सुकता आहे. आणि एवढ्या कॅरेक्टर्स मध्ये ही छटा असते ना तरी ते बोर होत नाही ओंकार, आणि ही तुझी जादू आहे असं मला वाटतं. मस्त, छान परफॉर्म केलंस. दत्तू कडक, वन अँड ओनली तू एकटाच आहेस. खूप मजा आली, खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. थँक्यू. मंडळी, हास्यरसात न्हावून निघण्यासाठी आता भेटणार आहोत पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा. नमस्कार मंडळी. सूर्याच्या किरणांनी जशी फुलं हसतात तसंच विनोदाच्या तरंगांनी तुमचं मन प्रफुल्लित करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा. मंडळी, ज्यांच्या विनोदाचा रिझल्ट नेहमी 100%च असतो असे हास्य कलाकार आता तुमच्यासमोर दाखवायला येत आहेत परीक्षेच्या रिझल्टची धमाल. आणि ज्यासाठी तुमच्यासमोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादर अमोल पालेकर, ओंकार राऊत, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. प्रद्युम्न, 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 जरा शांत बसतोयस का तू एका ठिकाणी? बापरे. प्लीज बी नॉर्मल, प्लीज. तक्षशिला, मी कसा शांत होऊ? काहीतरी आहे का शांत होण्यासारखं तक्षशिला? प्रद्युम्न, अरे पण काय प्रद्युम्न? सुपुत्र दिवे लावून आलेले आहेत. मारत नाहीये. सॉरी बाबा. बाबा म्हणायचं नाही मला अजिबात. गप्प बस. दिवे लावून आलाय, लाज नाही वाटली? यासाठी बाबाने तुझा तासनतास अभ्यास करून घेतला होता का? घरी येताना रस्त्यात ते मार्कशीट जाळलं का नाहीस तू? मम्माकडे बघायचं नाहीये. प्रद्युम्न, प्रद्युम्न, ऐक, ठीक आहे ना, लिव्ह इट. झालं ते झालं. लिव्ह इट म्हणजे हाऊ कॅन यू सी दिस? लिव्ह इट. झालं ते झालं म्हणे. शांत बस. सॉरी अजिबात म्हणायचं, तोंडातून ब्र काढायचं नाहीये तू. शांत. उद्या लोकांनी विचारल्यावर मी काय सांगायचंय तक्षशिला? आमच्या इक्ष्वाकुला तक्षशिला लोकांनी विचारल्यावर मी हे सांगायचंय की आमच्या इक्ष्वाकुला 99.1% मिळालेत फक्त. इक्ष्वाकू. प्रद्युम्न, बाकीचे 0.99% कुठे आहेत इक्ष्वाकू? प्रद्युम्न, काय एवढं पॅनिक होतोयस तू? पॅनिक नको होऊ मी. अरे झालं आता त्याच्याकडनं, काहीतरी कुठेतरी कमी पडला असेल इक्ष्वाकू. नाही 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 तक्षशिला, बाबा म्हणून मी कमी पडलो आज. प्रद्युम्न, नको ना तू इमोशनल होस. मग काय करू मी? 100 पैकी 100 मार्क्स मिळालेले 22 विद्यार्थी आहेत मुंबईत. त्यातले 3 आपल्या पार्ल्यात आहेत. कुठल्या तोंडाने मी फिरू या पार्ल्यात? सांग मला. मुसमुसणं बंद कर. श्रीमुखात लगावेन मी इक्ष्वाकू. प्रद्युम्न, नको ना रे एवढी बडबड करूस त्याला. मी बोलते त्याच्याशी, मी बोलते. बेटा इक्ष्वाकू, मला सांग
अभ्यास कमी पडला का तुझा? नाही मम्मा. मग काय झालं? मम्मा मी सगळे प्रश्न लिहिले होते. मी ऑप्शन्सला आलेले सगळे ऑप्शन पण सोडलं नाही. मी सगळं लिहिलं होतं. मग बाकीचे 0.99% कुठे गेले इक्ष्वाकू? मला नाही माहित बाबा. नाही माहिती? खाण्यापिण्याचं बरं माहिती असतं. मम्मा मला ब्रेकफास्ट दे, मम्मा मला स्मूदी दे, मम्मा मला चॉकलेट पावडर टाकून दूध दे, हे बरं माहित असतं तुला. मम्माच देते, मी नाही बोल. बात आवाज काढायचा नाहीये. तोंड बंद. शांत शांत. मारत नाही, इकडे ये. मला सांग, चंद्रावर गेलेल्या 23व्या माणसाचं नाव काय? काय प्रश्न आहे हा प्रद्युम्न? मला असं कसं आठवणार बाबा? तोंड वर करून बोलतोय, असं कसं आठवणार बाबा? माझं साधं नाव पण कोणाच्या लक्षात राहत नाही. कारण तुझं कर्तृत्वच नाहीये काही. हाय माझं कर्तृत्व. एक संधी मिळाली होती, ती सुद्धा गमावली आहे त्याने. लास्ट टाइम कोण फर्स्ट आलं होतं 10वी, ते आठवतं का आपल्याला? तोंड वर करून बोलू नकोस, त्याचे केस वाढवून ठेवले. काय करतोयस तू प्रद्युम्न? कॉलेजला जाणार म्हणून वाढवले होते. हो ग माझं शाण. शृंखलेश्वरकर का फोन करतायत? हॅलो, तुला किती टक्के मिळालेत विचारतायत. काय सांगू मी यांना? सांग ना. कसं सांगू? प्रद्युम्न. शृंखलेश्वरकर रॉंग नंबर. अरे काय? फोन बंद करून ठेव. अरे मी माझा फोन बंद करून ठेवलाय, तुझा फोन बंद करून ठेव. तुझा सुद्धा फोन बंद करून ठेव. फोन बंद करून ठेव. इकडे देतो. त्या फोन पायी झालंय सगळं. माझ्याकडे 2 ॲप आहेत फक्त. त्याच्यातच गुंतलेला असतो सतत. कॅल्सी आणि स्टॉपवॉच आहेत. तोंड वर करून उत्तर देऊ नकोस. कॅल्सी आणि स्टॉपवॉच आहे म्हणे. मूर्ख. केस कशाला वाढवून ते? काय करतोयस तू प्रद्युम्न? सतत त्याच्या केसांमध्ये. ते पेढे कुठे आहेत? हे पेढे फेकून दे. नाही नाही हे पेढे नाही नाही. अजिबात या घरात कुणी पेढे नाही खाणार नाहीये. प्रद्युम्न. नाही, पेढे फेकून दे. प्रद्युम्न नाही. तक्षशिला नाही. नाही हे बघ, या घरात निधन झालंय असं समजा, कुणी पेढे खाणार नाही. मी आणलेत इक्ष्वाकूसाठी. नाही, इक्ष्वाकूसाठी पेढे आणलेत. बॅग्स भर. तू बॅग्स भर. काय कर? चल तू हॉस्टेलला चल. अरे काय कर प्रद्युम्न? बॅग्स भर. चल तू उगाच तू नाही कर. चल. अरे अति करतोस. चल हॉस्टेलला जायचं. अजिबात तिथे थांबायचं नाही. कदम, माझं नाव प्रद्युम्न आहे आणि पेढे कसले वाटताय? पहिला आलाय का दत्तू तुमचा? पहिला? ती काय पालायची रेस आहे काय रे? का बटाटे शर्यत आहे? माझा पोरगा पास झालाय, 50% मार्क्स मिळाले बाई. 50% तुम्ही पेढे वाटताय आणि नाचताय? अरे 50 तर 50 मिळाले तर वचऱ्या. यो माझ्या पोराने अख्ख्या खानदानाचं नाव मोठं केलंय. बोल, जाम भारी केलंय या वसऱ्याने. पेढे खा. तक्षशिला वेणी वेणी. तक्षशिला नाव आहे तिचं. हा वेणी घ्या ना पेढे. अरे काय आवरे अवदस सारखं तुम्ही बसलं थोबार करून. अरे तू तरी सांग ना चिकाटू काही झाले? कदम, त्याचं नाव चिकाटू नव्हे, त्याचं नाव इक्ष्वाकू आहे. अरे हा वचारे काही पण असू दे, पण कोणी झालं काय आवरे थोबार पारून करायला? काही झालंय? सांगतोस? सांग ना इक्ष्वाकू, सांग काय झालंय? सांगायला सुद्धा लाज वाटते मला. इक्ष्वाकूला 99.1% मिळालेत फक्त. अरे लयच वाईट झालंय रे. म्हणजे तसं तर मग माझ्या पोराला 50 लयच पडलेले आहेत. भाऊजी 99% मिळालेत. 99.1. म्हणजे पासंगच नाही, म्हणजे 35 पेक्षा कमी आहे का ते? बापूस 99 9वर 9 म्हणजे 100ला 1 कमी. रे मावर काय छोबर पारून बसलाय वसाऱ्या. रे माझ्या पोराचे 50 गेलेत, पण 50 तर आलेत ना. तुझ्या पोराला 1% कमी पडलाय तर तुम्ही कोंबड्याच्या कुल्यासारखं थोबरं करून बसलाय. अरे जाम एन्जॉय करायला पाहिजे वसाऱ्यानो. ऍक्च्युली या दत्तूने ना तुझ्या पोरांनी आपल्या सोसायटीचं नाव काढलंय, जाम मोठं केलंय. ए बाला, आज
आज संध्याकाळी मी बिल्डिंगच्या खाली डीजे लावणार आहे, नाचायला तू ये. काय तू काय बसत मग ते आणि कोणी विचारायला आलं ना आपल्याला तर सांगायचं, अरे बघतोस काय रागानं 50% बाटल्यात वागानं. लाज नाही मारू नकोस त्याला. नाही 50% मिळालेत आणि बघतोस काय रागाने वगैरे करणार आहे हा हे करणार आहे. अरे मग काय झालं कदम 50%साठी जर डीजे लावला तर लोक थुकतील आपल्या तोंडावर. अरे वसाऱ्या लोकांचं काही मला घेणं देणं नाही. माझा पोरगा पास झालाय आवडत माझ्यासाठी लय जाणार. हे बघ कसं आहे 50% मिळाले तर ते डीजे ठेवतायत बिल्डिंग मध्ये. आपण आपल्या मुलाच्या मित्रांना बोलवून साधं त्यांना समोसे वेफर आणि पन्ह तरी देऊयात रे. गप्प बस तक्षशिला, कुणाला काहीही मिळणार नाहीये. कसं? शांत राहा कदम. जेमतेम 50% मिळालेले आहेत. जेमतेम तर जेमतेम 50% मिळाले ना वसाऱ्या. आता तुझ्या पोराला 99% भेटले. 99 तर पुढच्या वर्गात जाणार आहे का नाही? हो. माझ्या पोराला 50 फक्त टक्के भेटले, तो पण पुढच्या वर्गात जाणार आहे. दोघं पण एकाच वर्गात बसणार आहे. पण आधीसारखा जमाना नाहीये हा. आता मुलांना 100% मिळतात. अरे कुणाला 100% मिळवायचे? म्हणजे 1ली ते 7वी मिळून 50% पण होत नाही. 8वीचे तर विचारूच नको. 7वी मध्येच नापास झालो होतो. 8वीत कसं कदम त्याला किती मिळालेत? 50% की नाही? त्याला कुठे ऍडमिशन मिळणार आहे का ते बघा आधी. पण ऍडमिशन कोणाला पाहिजे? मी तर माझ्या बापूचा टरूक आणि डंपर चालवणार. भले बहादर, छान, उत्तम, उत्कृष्ट चालव. वडिलांचा डंपर ट्रक जे काय आहे ते चालव. माझ्या मुलाला तसं नाही करणार आहे मी. मला त्याला मेडिकलसाठी ऍडमिशन घ्यायचं होतं. मावरे का टेन्शन घेतोस वाचार्या? माझा मित्र आहे ना भावना मेडिकल, तिकडे टाकू त्याला. पण मला सांग, म्हणजे मेडिकलला पण कॉलेज असतं काय? पण आवरी पोरं बसतात कुठं? मला तर कायम फक्त मेडिकलमध्ये 3च पोरं तिथं बसलेली दिसतात. एक तो कॅश काउंटरवर असतो, दुसरा आपल्या तर विचारतो डॉक्टर का प्रिस्क्रिप्शनला आहे क्या? प्रिस्क्रिप्शन. हाँ, आणि तिसरा बोलतो वर असतो तो स्टूलावर, ए आयटम अभी आया नाही, दुसऱ्या कंपनी का आयटम देऊ. काका तुम्ही मेडिकल स्टोअर बद्दल बोलताय, तसं नाही. मला मेडिकल म्हणजे सायन्सला जायचं आहे. अरे मग जा ना वसाऱ्या, ह्याला जिकडे जायचं तिकडे घालू ना. इकडे मला सांग, तुला त्या गलासाची गोष्ट माहिती आहे? कुठल्या? एक बघ असा अर्धा भरलेला गलास असतो, दुसरा असा लांबून भरलेला गलास दिसतो. न तो गलास असा उलट ठेवलं की पटकन सगळं पाणी पडतं. न मग तो जो गलास असतो असं व्यवस्थित असं सगळं पाणी त्याला भरून भरून घ्यायचं. न मग तो जो पूर्ण अर्धा भरलेला जो गलास असतो ना, तो मग तो नाहीच राहतो, असं काहीतरी आहे. काका तसं नाहीये ते. एक ग्लास अर्धा भरलेला असतो, तर कोणाला तरी एकाला तो अर्धा भरलेला दिसतो आणि एकाला तो अर्धा रिकामा दिसतो. ज्याला भरलेला दिसतो तो ऑप्टिमिस्टिक असतो आणि ज्याला रिकामा दिसतो तो पेसिमिस्टिक. इतकं ज्ञान जर परीक्षेत पाजळलं असतंस ना तर 0.99% सुद्धा मिळाले असते. अरे कशाला इस्काटूवर चिडतोस तू? इस्काटू नाव नाहीये त्याचं. त्याचं नाव इक्ष्वाकू आहे आणि माझं नाव प्रद्युम्न आहे. हिचं नाव तक्षशिला आहे. कुणाचंच नाव तुम्हाला बोलता येत नाहीये. कसं बोलता येणार मग? सारे आवर कठीण नाव ठेवलं असतं. आनंदाच्या क्षणी त्याचं नाव पण मला घेता येत नाही. आता छोटं नाव जर करायचं असेल काय, इश्कू, ए वाकू असं बोलू? अरे माझ्या पोराचं बघ कवरे सोपं नाव ठेवलंय, दत्तू. त्याचं लाईफ पण एकदम सुखकर ठेवलंय, दत्तू. या वसाऱ्याचं तू नावासकट कठीण करून ठेवलंच त्याचं आयुष्य. आता याचं आयुष्य पण एकदम सोपं होणार आहे. याला काहीतरी धंदा टाकून देणार आहे, याचं लग्न करून देणार आहे. याला बोलणार मला 3-4 पोरं पचकन काढ, म्हणजे मी मोकला आहे ना. अरे मोकल्यावर मला आठवलं ते आपल्या बिल्डिंगला लाइटिंग करायला सांगितलं होतं, वसारा आला नाही तो अजून. कदम बोलतो. मोकळ्यावरून तुम्हाला लाइटिंग कशी काय आठवली? वसाऱ्या मना आठवतंय ते नशीब समजा.
हे तर मांजर सोड, मांजाबरोबर तुमच्या डोल्यातले असे ससे पलतील ना. नमस्कार करून आवरच करायला. त्याला 50% मिळाले तर तुम्ही बिल्डिंगला लाइटिंग करताय कदम. 100 मिळाले असते तर काय केलं असतं? तेवढेच केलं असतं, कारण परवडायला पण पाहिजे ना. 50% मिळाले तर तुम्ही इतका आनंद साजरा करताय, कौतुक करताय, तुम्ही त्याची भूक कमी करताय कदम. नाही नाही, 3 टाइम जेवतो तो व्यवस्थित. कदम, यशाची भूक, काहीतरी नवं करण्याची भूक, ती कमी करताय तुम्ही. अरे एकाची जर भूक जास्त असेल तर दुसरं उपाशी राहील ना. पण दोघांची पण भूक कमी असेल तर दोघांचं पण पोट भरू शकतं का नाही. मग भूक वरून मला आठवलं, अरे तो बॅनर मला मी बोलवलं होतं, तुमच्या दोघांचं नाव लिहिलं तू. भुकेवरून तुम्हाला बॅनर कसा आठवेल? अरे आठवलं वाचलं, आता काय करू, आठवलं. बघ, 50% मिळालेत आणि ते बॅनर हा, छापतायत. वहिनी. किमान आपल्या फॅमिली ग्रुपवर टाक तरी, आपल्या मुलाला एवढे पर्सेंटेज मिळालेत ते. तक्षशिला सगळं केलं असतं जर त्याला 100 पैकी 100% मिळाले असते. का अडून बसलाय? आता काय टाकू मी ग्रुपवर? आमच्या मुलाला इक्ष्वाकूला फक्त 99.1% मिळाले तसं टाकू मी? ते काही नाही. मी विचार करतोय ऑक्टोबरला परत बसायचं. काय? अरे नाही अरे, ऑक्टोबरला बसायचं. ऑक्टोबर लांब होईल, आज संध्याकाळीच बसू ना. हा बाबा, मी खरंच ऑक्टोबरला परत बसायचं. हो. अरे बसायचंय पुन्हा ऑक्टोबरला. हे काय मार्क्स आहेत? ते वजन मोठे छानपण त्याला सांगतोस. 10वीला तुला किती टक्के मार्क्स होते तू सांग ना मग. सर किती टक्के मार्क्स होते तुला 10वीला? 64.3. ते 65च कन्सिडर होतात. मग 99.1 100 कन्सिडर का करत नाहीयेस तू? हा, 99 कुठे आणि 65 कुठे प्रद्युम्न? नाहीतर काय, आड्यातच नाही तर पोरात कुठून बसणार ना. पोरात बसलं तर आड्यात बसून तर पोरगा पडला कसा आड्यात? काका, ते तसं नाहीये. ते आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार असं आहे ते. हा, ऍक्च्युली मला तू बोलतोस तेच बोलायचं होतं. असं माझी घोलत होती जीप, पण बाहेर नाही पडलं. गौरव, मराठी कठीण आहे ना. हो काय हो सर, तुला किती मराठीत भेटलेत मार्क्स? मला 36 पडले होते. एकाने 5 झाले, 1 मार्क. अरे मला तुझं मला जाम अभिमान आहे. थँक्यू. काय कदम, कसला अभिमान वाटतोय तुम्हाला? 1 मार्क जास्त मिळालाय फक्त त्याला, त्याच्यात कसला अभिमान? वसाऱ्या 1 तर 1, पण त्याला 1 मार्क जास्त भेटलाय ना. 1 मार्क जास्त मिळाल्याने काहीही फरक पडत नाही कदम. मग 1 मार्क कमी मिळाल्याने तरी काय फरक पडतो? मग मी खूप अभ्यास केला होता. मी अजून पण पुढे जाऊन खूप अभ्यास करीन बाबा. पण तुम्ही चिडू नका ना. चिडू नको तर काय करू मी? चिडू दे, चिड. प्रद्युम्न तू चिड नाही, तू चिड. करेक्ट आहे तुझं, काहीच चुकलेलं नाहीये. ह्याचं ना नेहमीच आहे. दुसरा आला तर म्हणायचं पहिला का नाही आला. पहिला आला तर म्हणायचं अरे आता डोक्यात हवा जाणार, आता पुढच्या वेळी अजून कमी मार्क्स मिळणार. ह्याला किती पडले, त्याला किती पडले, ह्यातच अडकलायस. पण त्याचा कॉन्फिडन्स किती पडलाय हे तुझ्या लक्षात येत नाहीये प्रद्युम्न. हा, त्याला शक्य नव्हतं का त्याच्या वयाच्या मुलांसोबत टवाळक्या करणं, अभ्यास न करणं त्याला शक्य नव्हतं? पण त्याने काय केलं, त्याने मेहनत केली, दिवस रात्र अभ्यास केला आणि चांगले मार्क्स मिळवलेत. 99.1%. हे चांगले टक्के आहेत प्रद्युम्न. तुम्ही ते काय करणार आहात संध्याकाळी? अरे संध्याकाळी डीजे करणार आहे. डीजे आणणार आहे. कदम, मला सुद्धा त्या डीजे मध्ये माझ्या स्कॉलर मुलासाठी कॉलर टाईट करून नाचायचंय. 100% या तुम्ही या. ओ ग माझं बाळ ते. ओ अरे जाम भारी. मी काय करतो, एक काम करतो वेनी, माझ्या दत्तूचं अरे मरो, माझ्या दत्तूचं न पहिल्या माल्यावरच्या पोराचं 10वी मध्ये घवघवीत यश आल्याबद्दल अभिनंदन. 1 मिनिट. इक्ष्वाकूला जास्त मार्क्स आहेत, त्याचं नाव पहिलं लागेल. अरे हो प्रज्ञा नाव नाहीये माझं, प्रद्युम्न आहे. हरकत नाही, तुझ्या पोराचं नाव पहिलं, माझ्या पोराचं नाव दुसरं. जाम भारी. पण आपण बोर्ड मोठा लिहूया. अरे
क्या बात है 100पैकी 100%. एक नंबर परफॉर्मन्स. मस्त, कमालच. प्रसाद दा, ऍक्च्युली या फॅमिलीनी घरात एक माणूस ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. बाहेरून येणाऱ्या माणसांचे जिभेचे तुकडे जेव्हा पडतील यांची नावं घेऊन ते उचलायला एक माणूस घरात असला पाहिजे. मुळात काय नाव आहेत म्हणजे जे नाव घेता येत नाही ते नाव मोठं कधी होणार. वा, इक्ष्वाकू, नाईस. ओमकार मस्त बेरिंग होतं, मस्तच. म्हणजे तू घेऊन गेलास आम्हाला त्या वयात आणि त्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या भावना आपण सगळे अनुभवतो तिथपर्यंत तू घेऊन गेलास तुझ्या केवळ हुंदक्यांनी आणि तुझ्या तिथल्या वावरांनी. फार अप्रतिम. आणि एक टिपिकल बाप कसा असतो याचं फार अप्रतिम रूप तू दाखवलंस पृथ्वी. अमेझिंग नमा, फॅन्टॅस्टिक. अरुण, मी तुझ्यासारखा आहे. क्या बात आहे. काही हो, आपण एन्जॉय करायचं. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. तुझा आजचा परफॉर्मन्स फार विलक्षण होता अरुण, फार मजा आली. दत्तू, लाजवाब. दत्तूच्या टी शर्टवर लिहिलं ते या बापानी शिकायला पाहिजे, नेव्हर बॅक डाऊन. फॅन्टॅस्टिक. सई. राऊत, आय लव्ह यू. कडक परफॉर्मन्स, कडक. घरोघरी हा विषय पोचला पाहिजे, कळला पाहिजे असा विषय होता आणि महत्त्वाचा होता. हा विषय इथे या मंचावर मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मस्त झाला परफॉर्मन्स. वा वा वा, छान मार्क पाडलेत. एकदम हुशार परफॉर्मन्स. कीप इट अप. मंडळी, आज पुन्हा एकदा उडणार आहे पाळणा घरातल्या काकांची त्रेधा तिरपीट. विनोदाचा हा दंगा घालायला येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. काय हो, बरं वाटतंय ना तुम्हाला? ओके ओके ओके. हे कुठल्या प्रकारचं पाळणा घर चालवतोय ग आपण? चटई सोडून सगळी मुलं झोपलेली आहेत ग. तो बघ, कोपचा पकडल्याशिवाय शांत झोपच येत नाही त्याला. हा बघ, याचा भावला, याचं नाव समीर काका ठेवलंय त्यांनी. मला नाही आवडले हे, एवढंच मला तुला सांगायचंय. लहान आहे तो, ती कुठे लक्ष देत आहे त्यांच्याकडे? काय लहान आहे, लहान आहे, लहान आहे. लोळत लोळत एवढं जायचं का? तो काय खेळत खेळत झोपता तो. जाऊ दे. बरं, मला सांगा, तुम्हाला बरं वाटतंय ना? तर ओके, मी काही मी टेन्शन नक्की जाऊ ना? जा. हे बघ, मी आज ऑनलाईन सुद्धा जाणार नाहीये. ऑफिसला ऑफ घेतलेला मी, कळलं का तुला? थोडा आराम करेन, मला बरं वाटेल थोडस. खरं तर माझ्या आजोबांची आजीची प्लास्टी झाली नसती ना तर मी गेलेच नसते. आजोबांच्या आजीची प्लास्टी नाही ग, एनजीओ प्लास्टी म्हणतात त्याला. हा, तेच ते हो, कळलं ना तुम्हाला? खरं तर ना माझा पायच निघत नाहीये. काल तुम्हाला ताप होता ना? हो, पण कालच संध्याकाळी गेला ना तो. म्हणजे ट्रेननी नाही का भुसावळला तुझी आई गेली? अरे बाप. तब्येत बरी नाहीये तरी कॉमेडी करायचं बरोबर सुचतं ना तुम्हाला? या मंचावर करावी लागते. घे मनावर तू पण एकदा तरी. ऐक ना, टेन्शनच घेऊ नकोस तू. मी एकदम ओके आहे. खरंच तुझा काहीच प्रॉब्लेम नाही. मी थोडा आराम करेन, बरं वाटेल. जा जा. खरंच नक्की ना? हो हो, अगदी नक्की. खरं तर ना आज पाळणाघर बंदच ठेवायला होतो. सगळं सगळं सगळ्या पालकांचं गैरसोय होते ना. मग असं नको करू. जा तुम्ही, मस्त आहे. काय टेन्शन घेऊ नकोस तू. बरं ऐका, जेवण वगैरे झाली आहेत मुलांची. 2 तासात उठतील मुलं. आम्ही कसली लपाड मुलं तुम्ही? झोपलाच नाही यार? नाही. बरं बरं बरं, इकडे या, इकडे या, इकडे या बाळांनो. ऐका हा, ऐका ऐका. मी की नाही आता जरा बाहेर जाणार आहे. हा, आणि कसं झालं ना, आपल्या काकांना आलाय ताप. उलट रिॲक्ट होत आहे असं नाही का वाटत तुम्हाला? काका नाला तापर मज्जा कसली म्हणताय? ओ नो म्हणायला पाहिजे ना तुम्ही. हे ना, हे असं करतात ना. बस रे. जाऊ दे, लहान आहेत मुलं. लहान आहेत मुलं, लक्ष कुठे देत आहे? अगं लहान आहेत म्हणून आता जर चुका नाही ना त्यांच्या आवरल्या, मग मोठेपणी मग कॉमेडी होत नाही. मग असं होतं ना, प्रॉब्लेम होतो. असं होत नाही बाळा. त्यांच्या चुका त्यांना कळल्या पाहिजेत, सांगितलं पाहिजे त्यांना.
आजारी आहात ना? हो हो मग थांबताय जरा एकदम काहीच हा तर बाळांनो ऐका, शाणी बाळात की नाही तुम्ही? काकांना बरं नाही ना, तो काकांना त्रास नाही द्यायचा. हा नाही. कसे केस केलेस ग? हा अजिबात मस्ती करायची नाही. काकांची काळजी कोण कोण घेणार आहे? व्हेरी गुड. शिवाली, तू सगळ्यांची ताई आहेस की नाही? हो, मग तू सगळ्यांची काळजी घ्यायची. चालेल काकू. मस्ती नाही करायची. मी पटकन जाऊन येते. हा मी येते. पटकन तुम्ही जरा सांभाळा. लगेच येईल. बाय बाय. नीट जाग. हो हो. चला झोपा आता. हा शांतपणे झोपायचं सगळ्यांनी. हा काका हा तुमचे केस डोळ्यात जातात म्हणून तुम्ही बांधलाय ना? बाळा, तू माझ्या वयाचा असतास ना, वेगळं उत्तर दिलं असतं मी. हा बाळा, हा असं नको करू बाळा. हा हा चला आता झोपायचं सगळ्यांनी झोपायचं. हा काका 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 22 काकांचं गेट टुगेदर आहे का? नाही की नाही? एकच काका आहे ना. काका एवढंच म्हणेल. काका 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 याने बाळा आपण इनोसंट होत नाही. काय 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 मला सांग. काका तुम्ही ना आता शांत झोपा. हा अजिबात मस्ती करणार नाही. किती का गोड मुलं तुम्ही खरंच. हा खूप गोड मुलात तुम्ही. हा म्हणून तर आवडता. हा चला चला आता झोपायचं. हा सगळ्यांनी एकदम झोपायचं. हा काका आता आराम करणार. चला समीर काका, झोपायची वेळ झालीये. या झोपायला येते. इकडे दे रे. चला इकडे दे रे. बरेच दिवस करायचं होतं. घे आता घे. नीट नीट बागव त्याला. ये हा बाळा. चला चला झोपायचं ना आता. शांतपणे झोपा सगळ्यांनी. हा समीर काका झोपला आहे, आवाज करू नका. समीर काका झोपलाय, आवाज करू नका. समीर काका झोपलाय, आवाज करू नका. 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 तेच होतंय. झोपलाय काका, नका करू आवाज. आवाज झोपलाय काका करू नका. झोपलाय काका काका. काय केलं रे? अरे काय केलं तू? काका डासावर गाल बसला होता काका. तुझ्या बापा. अरे डासावर गाल बसतो का कधी? अरे गालावर डास बसतो ना. अरे असं करू नकोस रे बाळा. हा यानी मारतोस का तू? हा काय हे कुठलं बिभत्स बाळ करतोय? काय वर्किंग आहे बाळा तुझं? कुठलं लहान बाळ खेळताना रंगबाई होळीचं असं रडतं मला. नाही की नाही? जाऊ तिकडे. नाही ना असं करायचं बाळा. तुम्ही दोघांनी प्लीज असं करू नका. काकीने मला लक्ष द्यायला सांगितलं काकावर. आम्हाला पण सांगितलं. नका भांडू रे. दुखतंय की नाही काकांना? हा मग काका हे दोघं बघ ना कसे करतात. हे दोघं लुलबुल लुलबुल करतात. ए आम्ही नाही केलं बुडलूड बुडलूड. हा बुडलूड नाही रे, लुडबुड लुडबुड. बुडलूड बुडलूड. हा लुडबुड बुडलूड. लुड बुड. लू बू. लूड लुब लुब लुड बुड बुडलूड. कानाचा पडदा नाहीये.
मल्टिप्लेक्सला दिलं रेंटनी तू तुझा ऐकू येत नाही लुडबुड म्हणतोय ना लुडबुड ऐकू येत नाही का तुला अरे मी चिडचिड करत नाहीये तुम्ही दोघांनी काकाला माझा त्रास देऊ नका आम्ही ठीक आहे त्रास देऊ नका दोघांनी नाही आता काका बाळ झोपणार आहे हा मी झोपणार आहे बरोबर काका बाळ झाला का मी तुझा वा वा हा आनंदी, शिवाली आई आता तुला झोपवणार आहे वा वा शिवालाई झोपवणार का मला अरे पण मग नंतर शांत झोपायचं सगळ्यांनी हा बरं ठीक आहे ठीक आहे आय 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 हळूहळू करा. हळू हा मी लोली गाते हे मला चटका लागला मला चटका लागला काकाला खूप ताप आला ताप आहे काकाला अरे स्पर्श तरी कर मला शेकोटी आहे मी लांबून असं करायला करू नको तू लगेच मला होणार आहे कारण आता डॉक्टर काका येणार डॉक्टर काका इथे येणार आहेत डॉक्टर बने डॉक्टर काका कोणी डॉक्टर काका येणार आहेत का डॉक्टर आला डॉक्टर आला अगं बाई काय ती चाल डॉक्टराची वा 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 पेशंट काका कुठे पेशंट काका पेशंट काका मी पेशंट काका डॉक्टरची बॅग धरा हा द्या काय झालं पेशंटला मला जरा ताप आलेला होता हो ताप आला एक मिनिट थांबा मी तुम्हाला आता औषध देतो तुम्ही लगेच बरे होणार औषध देणार का मला हे बघा औषध द्या हा हा हे बघा ही घ्या ह्या गोळ्या घ्या सकाळ दुपार संध्याकाळ जेवल्यावर खायची हा आता माझ्यासमोर खाऊन दाखवा बघू हे शेंगदाणे म्हणजे गोळ्या आहेत का तुझ्या बरं बरं हे घे एक शेंगदाणे बरे होणार आता मी पण देणार हा गोळी हे तू सकाळ नको आताच खा बिस्किट बिस्किट गोळी म्हणून दिलंस का वा 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 हा आता मस्त होणार मी बरा होणार दोन दोन काका मी पण गोळ्या देतो तुम्हाला खाऊन टाका शाबास काय हे काय होतं खोडरबर होता अरे येणारच का रे तू बावला खोडरबर देतात पण अरे त्याचं काय हे काय आहे ते हा पाय आहे हे काय आहे हे कपिल काका अरे गप्पा बस बस करा आता खूप झाला तुमचा खूप ऐकून घेतलं काका तुम्ही चिडू नका तुम्हाला मी आता इंजेक्शनच देतो थांबा अजिबात इंजेक्शन द्यायचं नाहीये अरे इंजेक्शन हे कुठले हे काय मी पण काय अरे हे काय हे बंदूक आहे काय दिलंस तू हे पेन्सिल आहे काका अरे बावळ्यात आहेस का पेन्सिलीने इंजेक्शन देतो अरे हळू कर ना गा काय दिलंस आहे तू हे बघा इंजेक्शन अरे तुझ्या इंजेक्शन असं असतं का इंजेक्शन असं असतं का अरे अक्कल आहे का तो नुसती लुडबुड गँग आणि हैराण काका खूप छान झाला परफॉर्मन्स वा 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 ऐकूया हास्यरसिकांना कसा वाटलाय प्रसादा फॅन्टॅस्टिक खूप मजा आली पहिल्यांदा जेव्हा तो बुडलूड म्हणला ते मला एकदा परत बघायचं आहे तुझं कारण ते परत परत बघावं असं एक्सप्रेशन आहे प्लीज प्लीज दत्तू एकदा बोल ए दत्तू बाळा आम्ही नाही करत मध्ये मध्ये बुडलूड हा ए बुडलूड नाही रे लुडबुड बुडलूड हे बघ बुडलूड नाही वा अमेझिंग तो अख्खा पॅचच अमेझिंग होता फार मजा आली ऍक्च्युली त्या खेळण्याची जशी अवस्था झाली ना तसा तू दिसलास आम्हाला इतकी व्रात्य मुलं ती तीन फार मजा आली वंडरफुल मंडळी भावकीत बरेच जण एकमेकांना पाण्यात बघतात पण भावकीची भांडणं जर पाण्यात सुरू झाली तर बघूया काय होत आहे ते क्या बात आहे वा भलतं भारी गाता तुम्ही भारी अगदी मस्त तू फक्त होडी चालवता म्हटलं तर अजून भारी वाटेल नाही म्हणणार ना पण पाहुणे नो घरात कोण कोण असतं तुमच्या आई वडील आणि मी होय काय आणि सध्या माझ्या लग्नासाठी स्थळ बघणं चालू आहे होय काय पाहुणे नो आमचं कोकण कसं काय वाटलं तुम्हाला अरे कोकण म्हणजे एकदम भारी होय ना अरे विषय काही एक नंबर आहे कोकण पण चला ना होडी काढा ना ठीक आहे ना निघालता हवा काय काय पिकतं तुमच्याकडे केळं
केळीचं पीक महत्वाचं. अच्छा, केळीचं पीक असा बोला ना. कपाशी होते, अजून तूर होते, ज्वारी होते, वांगे वांगे पण फेमस आहेत बरं का. चला ना चला ना निघूया ना. हा काय कोण थांबायला कोण आला इथे? बरं मी काय म्हणतो, आमचं कोकण कसं वाटलं तुम्हाला? अहो सांगितलं ना चांगलं वाटलं म्हणून. कोकण म्हणजे स्वर्ग आहे स्वर्ग. तुम्ही फक्त पटकन चला बुवा. निघायला हवा. निघायला पाहिजे. मग मी काय म्हणतो, हो पाहुणे आता कोकणात आलं वाय, कामानिमित्त आलं वाय का असंच उणगायला आलं वाय? नाही नाही नाही, कामानिमित्त आलोय. मी तुम्हाला सांगितलं ना लग्नासाठी स्थळ बघणं चालू आहे. पोरगी बघायला आलेलो आहे ना मी. अच्छा सोयरी. हा तिकडच्या किनाऱ्यावर ते तिकडे. पण माझा मोबाईल पण स्विच ऑफ झालेला आहे. फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असतं, माझं इम्प्रेशन वाईट पडून जाईल. खूप खूप हुरहुर आहे. चला ना पटकन. निघूया. बरं आमचं कोकण कसं काय वाटलं तुम्हाला? अरे 36 वेळा तुम्ही कोकण कसे हेच विचारताय. चांगलं आहे ना कोकण. आता काय नाचून सांगू कोकण चांगलं आहे, कोकण चांगलं आहे. कोकण चांगलं आहे, कोकण चांगलं आहे. लय भारी लय भारी. काय काय करून कसं तरी हसवता वाय नाही तसं काय आहे माहिती काय, कोकणाचं सौंदर्य आहे ना, तुम्ही किती पण जरी बघितलं ना तरी आपलं मन भरत नाही. काही समजले दादा? हो, माझ्या आयुष्यात वाळवंटे आणि हिरवळ आहे ना त्या किनाऱ्यावर आहे. इकडे माझ्या आयुष्यात तापती वाळू आहे. वाळूने लाही लाही होते माझी. चला पटकन जाऊया जाऊया. कसं आहे, तशी बोट मला काढता यायची नाही. मग वाऱ्याची दिशा बघावी लागते का नाही? काय आहे आता समोरनं समजा वारा येतोय आणि मी जर बोट घातली ती फरकट कुठे झालं माहितीये तुम्हाला? हो दादा. हो माग एकदा मी दक्षिण कोरियापर्यंत गेलो होतो का नाही. मी काय तुम्हाला तलवारीने ढेकून मारणारा वाटलो का? काय सॉलिड आग लागली तुमच्या विनोदाला ती. काय आहे, माझा पुतण्या येतोय ना मुंबईवरना शेवटची एसटी. अच्छा. तसं आमचं काय गाव लांब नव्हतं. असं ही खाडी पार केली ना की समोरच आमची घर आहे. पण ती काय एसटी आहे ना अशी वलसा मारून जाते ना. असं का? 2 तास लागतात म्हणून त्याच्यासाठी थांबलोय. काय समजलं? अरे मग आधीच सांगायचंय ना. अरे ये लवकर. काय हो काय किती उशीर गेला? नव्हती दिल्ली एसटी उशीर आली. वय काय होत चंदू आमरे? नाही नाही, मी श्याम राजपूत. कोण? श्याम राजपूत. खानदेशचा आहे मी. अच्छा तिकडला? हो. पुतण्या माझा पुतण्या. नमस्कार. मुंबईत असतो. अरे बापरे. तुम्हाला सांगतो ऑफिस मधला एक कागद याच्या परवानगीशिवाय इकडे तिकडे हलत नाही. अरे बापरे. पेपर वेट म्हणून पेपरवर बसतो का? वाजव काय तुमच्या कानाखाली वाजव. सॉरी लोक हसतात मग वाटेल तर बोलायला. नाही हो. सॉरी ऐका ना, उशीर होतो. चटकन पोट काढा. बसून घ्या नीट बस. टाकतो. अरे बापरे. देवा बस जाऊ काय? नाही मी मागे थांबतो. भारी वाटते गड्या. बाब्या किती दिवसाची रजा आणलीस का लगेच उद्या जाणार आहेस? नाही आजच आपण कोंबडा कापून आहे. नाही चांगली 15 दिवसाची सुट्टी घेऊन आलेला आहे. वय काय म्हणजे आपण सांगितलं काय? आपण म्हणजे माझं वडील. आपण सांगितलं ना आता कसा आंब्याचा सीझन आहे ना, तर तात्या एकटाच पडला असेल. तात्या म्हणजे आमचा काका. मी मध्ये बोलायला नसेल तर लक्ष ठेवा. लागून राहिलं मला. कोण जाईल म्हणून. नाही मला जरा पहिल्यांदा फील करतो जरा मी. भीती पण वाटते की होऊन जाईल. आता आपण सांगितलं म्हटलं आंब्याचा सीझन आहे, तात्या एकटा असेल तर जा आंब्यावर नजर ठेव आणि येताना आंबा घेऊन ये. अरे वा. हो म्हणजे आप्पाला माझा लयच कलवलाय. होय काय आप्पाला सांग तात्याच्या दंडात अजून ताकद आहे. काही समजलं? झालाच मग तात्याच्या दंडात अजून पण जोर आहे. म्हणजे त्याशिवाय बोट येवली बोलून म्हणजे काय तात्यानू म्हणजे आप्पा सांगत होत काय मागच्या टायमाला आंबे कमी होते म्हणजे हिशेबात नव्हते. हिशेबात नव्हतं म्हणजे? हो. तुला काय म्हणायचं आहे? काय म्हणजे तुमच्या वाटणीचा मी आंबा खातो? नाही तसा नाही म्हणजे मी चोर आहे. नाही उगाच काय तुझं म्हणणं पाहुण्यानो 150 कलम आहे. किती?
150 कलम आहेत. ह्याच्या वाटणीचं आंब खाऊन मी माझ्या घरावर काय सोन्याची कौलं टाकणार आहे काय? नाही गैरसमज नाही. चुकत असेल तर माझ्या थोबाडचा मार. अरे मी काय नाही तसं नव्हतं. हा बघा दादा ऐका ना, हा तुमच्या घरगुती प्रश्न आहे बुवा, तुमच्या तुम्ही सोडवा आणि घरी जाऊन सोडवा बुवा. आता तुम्ही वल्ल थांबवून टाकलं, पटकन मारा ना वल्ल. चला. इथे काय हो आई सांगत होती काय मागच्या टायमाला हिशेबात कमी होता आंबा, म्हणजे 5 पेट्या कमी होत्या. होय काय? होय. तुझ्या आईशीला काय जाते बोलायला? न तिला आपलं सांगितलं काय सांगितलं काय सांगितलं? अरे सगळा आंबा उचलते आणि मायराची भर करते. मामाला 2 पेट्या, मावशीला 2 पेट्या. हा पाहुण्यानं तुम्हाला सांगतो, याचा बापूस ह्याच्या बापसाला प्रमोशन मिळत नव्हता. या तात्यान 4 पेट्या ह्याच्या साहेबाला द्याला, तेव्हा कुठं प्रमोशन मिळाला. मग काय झालं? बघ परक्या माणसाचा घरचा विषय कशाला घरचा काढायला नको काय? आणि प्रमोशनचा काय संबंध? प्रमोशनचा म्हणजे आम्ही कोणाचं विसरलेलं नाही, खालीला आहे ना, सगळं लक्षात आहे. अरे हाय तर बोला ना. आणि तुमच्या बायकोचा म्हणजे माझ्या काकीचा, माझ्या काकीचा दागिना अडकला होता, तर माझ्या बापसा सोसायटीनं कर्ज घेतला ना, ताई विसरलो काय? मेहरबानी केला म्हणजे तुझ्या बापसान मेहरबानी केला का? मेहरबानी केली. पाहुण्यानो तुम्हाला सांगतो, काय नाही पाठवली त्यांना मुंबईमध्ये मी. तिकटापासून मिठापर्यंत सगळं पाठवतो. आम्ही नाही म्हटलेलं आहे. नाही म्हटलेलं नाही म्हटलेलं म्हणजे अरे वारवा मला सांगतो, गावठी तांदूळ म्हणू नको, पावट म्हणू नको, तूर म्हणू नको. म्हणू नका म्हणतो तुम्हीच म्हणता. हा म्हणू नका, दाबू नका. अरे सगळं बोलाल माना शिकवतोय. दादा ऐका ना, काय थोडं माझ्याकडे पण लक्ष द्या बुवा. हा ऐका, आधीच याची वाट बघून बघून माझी वाट लागली, त्याच्यानंतर आता तुम्ही हा आला तरी तुमच्याच चालू आहे, वल्ल तुम्ही मारतच नाहीये. मला तर वाटतं आंब्याचा सीझन इथेच संपून जाईल. थोपाटीत मारून घ्या. का बरं? कोण हसलं का इकडे? करशील? छान दे, क्यू दे, फक्त क्यू दे. काय माझा क्यू काय आहे? तलाठी तात्यानू काय रे? आता आपला तलाठी आहे कोण? तर सावंतच आहे का बदललाय? आता त्याचं काय मध्ये? हा सावकाश ठेवा, मागं बघा पाहुणा आहे. होय तात्यानू. आता आपला तलाठी कोण आहे गावचा? सावंतच आहे का बदललाय? आता त्याचं काय मध्ये? नाही आपला आपण सांगितलं का आता जातोच आहेस, तर उद्या परवा काहीतरी वाटणी करावी लागेलच ना, तर 7 कोणाची नाव आहे ते बघून ये म्हणून आपला विचारला. म्हणजे तू वाटणी करा आलेली आहेस? नो उगाच काहीतरी शब्द पकडून उगाच विषय फिरवू नका. मी आपला काय म्हणतो ते लक्षात घ्या. अच्छा, मी शब्द फिरवतोय म्हणजे? खरं सांग, तू वाटणी करा आलेला आहेस? आता आज ना उद्या वाटणी करायचीच आहे ना. मग काय झालं विचारलं तर? उतर खाली. उतर खाली. दादा एक मिनिट, तुम्ही मध्ये येऊ नका. उतर खाली. अरे पाण्यात कशी उतरील तो? नाही तू जर मला अगोदर बोलला असाच ना, मी वाटणी करायला आलोय, तर तुला मी बोटीत पाय टाकून दिला नसता वासाड्या. होय बोट काय तुमची एकट्याचीच आहे? एकट्याची म्हणजे? माझ्या बापसान पण ह्याचा कर्ज फेडलेला आहे. तुम्हाला सांगतो, ह्याचा कर्ज घेतलेला होता ना बोटीचा, तर माझ्या बापसान पण हप्ते भरलेले आहेत. काय फक्त गिरायका भरली? वाटेल तर बोलू नको. वाटेल तर नाही बोलीत. तुझ्या बापसाचं इकडे मित्र यायचं, धंदा बुडवून मी त्यांना फिरवलाय, त्याचं काय? फुकटात नाही फिरवला बाय. हा काजूचा व्यवहार करताना वलते करून घेतल्यावर पैसे मी नाही उतरणार. बघतो कोण उतरवतो मला. तू नाही उतरणार? नाही उतरणार. तू नाही उतरणार? ठीक आहे, मग ही बोट ह्या जागेवर हलणार. अरे काय करताय तुम्ही? अरे नका ना, पाण्याच्या मधोमध असे झगडे करू नका ना. सगळा आयशीवर गेला, आयशीवर. सगळं आयशीचं गुन्हा आहे त्याचं. मी आधी सांगताय माझ्या आयशीवर जायचं, माझा आयशीचा विषय काढायचा नाही. का नाही आयशीवर जायचं? काय केलं माझ्या आयशी? तुझा आयशी काय केलं माझं? काय म्हणजे? याच्या बापसाला मी सांगत होतो की खालच्या वाडीतली पोरगी करू नको, मग तिचा घराना हेकड आहे म्हणून. कोण सामान बोलत त्या? कोणाला बोलतोस तू? माझ्या आयशीच्या खानदानीशिवाय एक शब्द बोलायचा नाही. बोलान. अरे तुझा बापूस आहे ना, तिच्या सौंदर्याला फुलला. आता बोलू दे. सौंदर्याला फुलला. अरे तुझी आईस खरं म्हणजे मलाच तर आलं होता तिचा. पण त्याला मुंबईतला पोरगा पाहिजे होता, मुंबईतला. तुला सांगतो, एवढी सुंदर, एवढी रूपवान, पिक्चरची हिरोईन. मी त्याग केला. कोणासाठी केला? तुझ्या बापासाठी त्याग केलेला आहे मी. ऐकवतो कोणला? ऐकवतो कोण? केला ना त्याग. ऐकवतो कोणला? माझ्या आईशीच्या काय बोलायचं नाही. मी आधीच सांगताय. पाहुण्यानु. हा ऑफिस मध्ये आहे ना, याच्या मुलं कागद इकडे तिकडे होत नाही. हा काय मोठ्या हुद्द्यावर नाही आहे. असू दे. पिऊन आहे, पिऊन. ऑफिस मध्ये पिऊन आहे. असू त्याला टिंग टिंग वाजले की साहेबाच्या मांग पुढं करीत असतो. असू दे. कुत्रा पण विचारित नाही ह्याला. काय सांगतो तू म्हणला? आणि म्हणून तुला तुझा मामा तुला पोरगी देत नाही आहे. काय रे? अरे काय
चिंगीचा विषय काढायचा नाही. काढला. चिंगीचा विषय काढायचा काम नव्हता. काढला. का काढला? काढला. काय करशील बोल. काय करीन? काय करीन हो? जाऊ दे रे. ह्या नदीमध्ये रक्ताचा पाठ वाहीन. चल. अरे ह्या नदीला रक्ताची नदी बनवीन मी. अरे ओ भो अरे जाऊ दे ना. आणि तुम्ही इतकं पटर बोलताय, मध्ये बोलायला मला फट तरी द्या रे. का रे, तुला काही कळतं का? काय? अरे तू मोठा माणूस आहे, तुझे काका आहेत ते, असं बोलतात का? हे शिकवलं का तुझ्या वडिलांनी? सुरुवात तुझ्यापासून करीन. नाही याला काय धमकी देतोस? मला नड ना. या तात्याला नड. हिम्मत असेल तर तात्याला नड. जाऊ द्या ना. ये तू पुढे दाखवतो. अरे थांबा ना. काय भाऊबंदकी चालू होती बाय ना तुमची? तुम्हाला अरे त्या वल्ल्या कशाला फेकून दिल्या रे? मला किनाऱ्यावर पोचायचं आहे ना रे. अरे तीन बाय ना. अरे तुम्हाला लक्षात येते का, तुम्ही दोघं एकमेकांना नाही फक्त मला मारत होते. मला मारत होती. मग तुला काय वाटलं? मी ऐकून घेईन. पण माझ्या बापचं ऐकून घेतलं, पण मी ऐकून घ्यायचं. अच्छा. सगळ्या तयारीने आलेली आहे. नाही कर वाटण्या कर. तुला नाही बघतो काय करतो. नाही बघू दे काय करतो बघूया. काय करतो? मी काय कमी नाही आहे. मी बोटच फोडून टाकीन. अरे अरे त्या बोटीला काय पाडतो? काय? अरे काय? अरे कशाला बॉक्स पाडलं त्याने? पाणी येण्यासाठी पाडलं नाही ना. अरे नको ना. अरे बापरे. घाबरू गो हो पाहुण्यानो. अरे मी काय कमी नाही आहे. मी पण त्याला दाखवतो. अरे काय करता? हो दादा, तुम्ही काय इकडे बॉक्स पाडताय? त्यानं भाग पाडला नाही ना पाणी येण्यासाठी. मी इकडून जाण्यासाठी पाडतोय. ही माझ्या तात्याची अक्कल. अरे तुमच्या डोक्यात काय सुपाऱ्या भरलेल्या आहे का? काय झालं? 2 बोकं झाल्यावरती बोट पुचुकन बुडून जाईल पटकन. अच्छा. हो मग तुला वाटणी मी देत नाही. मी पण वाटणी घेतल्याशिवाय जात नाही. अरे बोट थांबलेली आणि ती बुडून जाईल इथे. मला नाही फरक पडत. मी पेवत जाईन किनाऱ्याला, पण माझी वाटणी घेतल्याशिवाय परत जाणार नाही मुंबईला. अरे मी पण पेवत जाईन अरबी समुद्रात ना, आणि मुंबईत माझी वाटणी घेऊन येईल. चालेल. पैज लावा. लाव पैज. पैज लावा. लाव पैज. जो कोण पहिला जाईल किनाऱ्याला त्याचा ऐकायचा. बर हा ठीक आहे. जर मी पहिला पेवत गेलो तर मला माझी वाटणी द्यायची. आणि मी जर पहिला गेलो तर तू वाटणी मागायची नाही. वसाड्या मान्य आहे. थांबा रे. अरे मला पोहता येत नाही, माझ्या काय होणार? तुला जलसमाधी मिळणार. पण काळजी करू नको. दर अमावस्याला तुझा मानपान तुला मिळेल. अरे नको ना. चाल. 1 2 3. अरे मी मरून जाईल रे. अरे काय करता रे? विनोदाची नैया मस्त पार केलेत. छान झाला परफॉर्मन्स. सई भयंकर नॅचरल परफॉर्मन्स होता. प्लॅटॉनिक मस्त. कधी कधी तुमचा जेव्हा करेक्ट बॉलला करेक्ट शॉट बसतो तेव्हा फार मजा येते. ओंकार, मला तू ज्या प्रकारे प्रत्येक कॅरेक्टरला वेगळा आवाज वापरतोस ते खूप आवडतं. आज सुद्धा खूप वेगळा आवाज तू वापरलास आणि तो वर्क झाला माझ्यासाठी. श्यामदादा, मला अजूनही वाटतं की खूप मॅडनेस आहे आतमध्ये. तो असा ब्रेकमध्ये तुम्ही बाहेर काढता. कधीतरी मला पूर्ण मॅडनेस बाहेर आलेला बघायला नक्की आवडेल. मजा आली. मस्त भांडलात. आम्ही खूप हसलो त्यामुळे. थँक्यू. विनोदाची ही चमचमती उन्हा घेऊन आम्ही पुन्हा येणार आहोत, पण उद्याच्या भागात. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.